श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। स्वामी समर्थांचे विचार बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवून जाते। हे आयुष्य जगण्याचं मार्ग, या कलियुगामध्ये भाग्यवंत ठरण्याचं मार्ग, तर या जीवनाचे सार, या जीवनाचे सत्य, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामींच्या प्रत्येक विचारांमध्ये आपल्या आयुष्यातील एक सर्वात मोठी शिकवण लपलेली आहे। खरं तर मुद्दा असा आहे की आज स्वतः स्वामींचे नाव आपण मुखाशी घेतले। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे वाक्य वाचले आणि ऐकले तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते। श्री गुरु दत्त गुरुचे अवतार मानण्यात येणारे स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत। कर्म करत राहायचं, त्याचं फळ कधी ना कधीतरी मिळतंच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात, अशा विश्वास भक्तांना आहे। आणि नक्कीच हाच विश्वास आज प्रत्येक स्वामी भक्त स्वामींवरती ठेवतात, कारण की आज स्वतः स्वामी प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी घडून जातात। स्वामींचे चमत्कार, स्वामींचे अनुभव आज लाखो स्वामी भक्तांनी घेतलेला आहे। आज लाखो स्वामी भक्तांनी स्वामींचा अनुभव घेतलेला आहे। तुझ्या आयुष्यामध्ये जी काही वाईट वेळ आहे, तुझ्या आयुष्यामध्ये जी काही वाईट परिस्थिती आहे, तुझ्या प्रत्येक संकटाच्या काळामध्ये, तुझ्या प्रत्येक दुःखाच्या काळामध्ये स्वतः स्वामी तुझ्या पाठीशी उभे राहतील, स्वतः स्वामी तुझ्या मदतीसाठी उभे राहतील। तू फक्त विश्वास ठेव मनापासून, तू फक्त विश्वास ठेव मनापासून। कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेल्या जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच जीवनाचे सार्थक होते। ही गोष्ट कायम लक्षात ठेव। स्वामींचे विचार फक्त मनापासून ऐक, त्या गोष्टी फक्त तुझ्या आचरणात आण आणि नंतर बघ। तुझ्या मनातील इच्छा पूर्ण नाही झाली तर सांग, तुझ्या मनातील इच्छा पूर्ण नाही झाली तर सांग। या जीवनामध्ये माणसाचे हे खूप मोठे पर्याय आहे की आज स्वामींचे विचार जर प्रत्येक माणसाने मनापासून ऐकून आपल्या जीवनामध्ये त्याचे आचरण केले तर या जीवनामध्ये कधीच माणूस हा माणसापासून दूर होणार नाही, तर कधीच हा माणूस हा कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही। वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये सर्वप्रथम आपल्या मुखावरती देवाचं नाव येतो, तर स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वामींवरती विश्वास ठेवा। आज जी काही वाईट वेळ आहे, आज जी काही तुझ्यासाठी कठीण वेळ आहे, ती कठीण वेळ सुद्धा निघून जाईल। स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील। फक्त स्वामींचे विचार हे एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ। फक्त स्वामींचे विचार हे चुकूनही दुर्लक्ष करण्याचं प्रयत्न सुद्धा करू नकोस। आज थोडासा वेळ स्वामींसाठी काढ, कारण की या जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या बाबी तुला आज समजून जाणार आहेत। पण ते मुद्दे ऐकण्यापूर्वी आपल्या या आर.के. मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस। जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचे हे स्वामींचे विचार पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता। या कर्मभूमीवरती कर्म महत्त्वाचे आहेत। म्हणतात ना, जर आपल्यामुळे आज कोणा दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद असेल तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येणार। ही गोष्ट 100% खरी आहे। तू फक्त विश्वास ठेव। आणि एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो, चुकून ही दुर्लक्ष करू नकोस। सध्याची वेळ आणि या वेळेतील परिस्थिती आयुष्य स्वतःच्या हातात आहेत, पण आज त्या लोकांचा काय, ज्या लोकांचं आयुष्य सुद्धा त्यांच्या हातात नाहीये। ती छोटी छोटी चिमुकली पोरं ज्यांच्या पुढे पाठी कोणी नाही, ती छोटी छोटी चिमुकली पोरं ज्यांच्या पुढे पाठी कोणी नाही, ती वृद्ध माणसं ज्यांना वृद्धपणेमध्ये एकटं सोडून दिलेलं आहे, ती छोटी छोटी चिमुकली पोरं, काही लोकांना डोळे नाहीत, काही लोकांना हात नाही, पाय नाही, चालता फिरता येत नाही, हे जग बघता येत नाही, त्या लोकांची काय चुकी आहे? तर खरं म्हणजे माणसाने माणसाशी माणसासम वागणे। एक महत्त्वाचा मुद्दा, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो। सध्याची वेळ आणि या वेळेतील कठीण परिस्थिती, ज्या परिस्थितीमध्ये जर तू नक्कीच माणुसकीचा साथ दिलास ना, तर या जीवनामध्ये कधीच रडण्याची वेळ येणार नाही। कारण की जर आज प्रत्येक स्वामी भक्त एकत्र आला तर आज या लोकांना कोणासमोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही। मोठ्या मोठ्या शहर ठिकाणी, छोट्या छोट्या गाव ठिकाणी आपण अशा लोकांना पाहतो ज्या लोकांना खरंच मदतीची जाम गरज आहे, ज्यांना खरंच मदतीची जाम गरज आहे, पण आज त्या लोकांचा विचार कोणी करत नाही। कारण की आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या जबाबदारीमध्ये व्यस्त झालेला आहे। तर एक छोटीशी मदत तुमच्याकडून झाली तर नक्कीच या लोकांच्या जीवनामध्ये एक फार मोठा बदल होऊ शकतो। आज त्या लोकांना एका वेळच्या जेवणासाठी सुद्धा लोकांसमोर हात पसरावे लागते,
पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जर माणूस माणसाच्या कामाला आला तर कधीच माणूस हा रडणार नाही. आज तुझे भाग्य तू बदल, आज तू तुझ्या कर्मांवरती लक्ष ठेव. आणि हा महत्त्वाचा मुद्दा सांगण्याचा एकच अर्थ आहे. गेल्या बऱ्याच वेळापासून जो मुद्दा सांगत आहे, या मुद्द्याला बऱ्याच लोकांनी दुर्लक्ष केली, तर काहीच लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. ते म्हणजे आम्हाला नंदकुमार सर, उत्तम गायकवाड, कौशल्या परदेशी या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केली. या गोष्टीला मदत पाठवून सर्वप्रथम लाख मोलाचे काम केले. आणि ज्या ज्या लोकांनी आम्हाला या गोष्टीला मदत केलेली आहे, या गोष्टीला मदत पाठवलेली आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कोणत्या प्रकारचे दुःख संकट येणार नाही, असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. असे निवेदन, अशी इच्छा मी स्वतः स्वामींसमोर ठेवेन. आणि नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा त्या गोष्टी ऐकतील. नक्कीच स्वतः स्वामी सुद्धा त्या गोष्टी ऐकतील. कारण की आज या लोकांनी त्या लोकांचा विचार केलेला आहे, ज्या लोकांचा विचार सध्याच्या वेळेमध्ये तर सध्याच्या काळामध्ये कोणीच करत नाही. नक्कीच माणसाचे कर्म हे माणसाचे भविष्य ठरवतात. तू तुझ्या कर्मांवर लक्ष ठेव. तुझ्या कर्मांना योग्य ते फळ देण्याचं काम स्वतः स्वामी करतील. महत्त्वाचा मुद्दा तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तुला सांगितला. या महत्त्वाच्या मुद्द्याला मदत कशी करावी, तर खाली दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्यासमोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. अगदी लाख मोलाचे काम करू शकता. अगदी लाख मोलाचे काम करू शकता. महत्त्वाचा मुद्दा तर तुला सांगितला, महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगितला. तर वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे. पण त्यापूर्वी तुझ्यासमोर एक शेवटची विनंती हीच असेल की नक्कीच त्या लोकांना आज तुमच्या मदतीची फार गरज आहे. फुल ना फुलाची पाकळी. आज जर प्रत्येक माणूस एकत्र आला तर त्या लोकांना कधी रडण्याची वेळ येणार नाही. त्या लोकांना कधी रडण्याची वेळ येणार नाही. तर नक्कीच खालती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, स्क्रीनवरती दिलेल्या मोबाईल नंबरवरती, तुमच्या समोर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवरती ऑनलाईन पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर या गोष्टीला मदत पाठवून अगदी लाख मोलाचे काम करू शकता. अगदी लाख मोलाचे काम करू शकता. तर एवढंच नाही, या जीवनामध्ये आणखीन बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण पाहिल्या नाहीत, ज्या गोष्टी आपण अनुभवल्या नाहीत, ज्या गोष्टी आपण ऐकल्या सुद्धा नाहीत. तर वळूयात स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या शब्दांकडे, स्वामींच्या विचारांकडे, स्वामींच्या अनुभवाकडे. प्रत्येक शब्द, प्रत्येक विचार तुला काही ना काहीतरी सांगून जाणार. या जीवनामध्ये स्वामींचे विचार हे किती महत्त्वाचे आहेत ते त्या लोकांना विचारा ज्या लोकांनी स्वामींचा अनुभव आज पुरेपूर आणि पूर्णपणे घेतलेला आहे. महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा टप्पा तर तुला सांगून झाला. पण यापुढील क्षणोक्षणी येणारे स्वामींचे विचार तुझ्या आयुष्यातील एक वेगळा अनुभव तुला सांगून जाणार आहे. या आयुष्यामध्ये प्रत्येक माणसाने काही ना काहीतरी अनुभवलेले आहे. या जीवनामध्ये प्रत्येक माणसाने काही ना काहीतरी या जीवनाच्या घडामोडीतून काही ना काहीतरी शिकलेलं आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सर्वसाधारणपणे तुला सांगतो, या जीवनामध्ये काय आहे, रिकाम्या हाती आलेला आहेस, रिकाम्या हाती जाणार आहेस. धन दौलत पैसा ही फक्त मोहमाया आहे. या गोष्टीपाठी धावत राहिलास तर या जीवनामध्ये अडकून बसशील, या दुःखाच्या सागरामध्ये अडकून बसशील. धन दौलत पैसा हा थोड्या वेळासाठी ठीक आहे. धन दौलत पैसा हे आपले जीवन चालवण्यासाठी तर जीवन भागवण्यासाठी गरजेचं आहे. पण त्यासोबत जर त्या गोष्टीची आपल्याला मोहमाया लागली, त्यासोबत त्या गोष्टी जर आपल्याला चव लागली की आपल्याला तेच पाहिजे, तेच पाहिजे, तेच पाहिजे, तर या जीवनामध्ये कुठे ना कुठेतरी तू तुझा आनंद गमावून बसशील. ही गोष्ट खरी आहे. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं आपल्याकडे जेवढं काही आहे त्या गोष्टीमध्ये जर समाधानी राहायला शिकलास तर या जीवनामध्ये कधीच कोणाची गरज पडणार नाही, तर कधीच कोणाच्या समोर हात पसरवण्याची वेळ सुद्धा येणार नाही. कारण की स्वामी सुद्धा त्या लोकांना साथ देतात ज्या लोकांकडे आज जे काही आहे ते त्यामध्ये समाधानी आहेत. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येक गोष्ट स्वीकारण्याची ताकद जर तुझ्या मनात असेल, आज वाईट वेळ स्वीकारण्याची सुद्धा ताकद तुझ्या मनात असेल, आज वाईट वेळेच्या सामोरे उभे राहण्याची सुद्धा ताकद तुझ्या मनात असेल, आणि चांगली वेळ आली तरी सुद्धा त्या चांगल्या वेळेला स्वीकारून आपल्या आयुष्यामध्ये चांगली कर्म करण्याची ताकद जर तुझ्यामध्ये असेल तर तूच तो कलियुगातील खरा माणूस आहे. आणि नक्कीच स्वामींचे हेच विचार तुला बरेच मुद्दे सांगून जाणार आहेत. स्वामींचे हेच विचार तुला बऱ्याच गोष्टी सांगून जाणार आहेत. कारण की स्वामींचे विचार कधी हलक्यात घेऊ नकोस. ज्या गोष्टी आपण ऐकतो त्या गोष्टी कुठे ना कुठेतरी आपल्याला कामाला येतात, कुठे ना कुठेतरी आपल्या उपयोगी पडतात. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेने अनुभव येईल. नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनापासून स्वामींचे नाव घे, तुला प्रत्येक गोष्टीचा अनुभव तो येईल. कोणाचीही त्याच्या
सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो व हिऱ्यालाही हळूहळू कोळशा बनवून टाकतो. वेळेचा खेळ आहे. वेळेवरती वेळेची किंमत केली तर वेळ तुमची किंमत कधी करणार नाही. आणि चांगले विचार असे सदव्याने ऐकत राहिले तर तुझ्या मनामध्ये कधीच नकारात्मक विचार तुझ्या मनामध्ये सुद्धा येणार नाही. आणि नक्कीच आज प्रत्येक माणूस स्वामींची भक्ती करतो. आज प्रत्येक माणूस उपवास धरतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा, कधीतरी उपवास अहंकाराचाही करावा, कधी उपवास मीपणाचाही करावा. कारण की आज सध्याच्या वेळेमध्ये, सध्याच्या काळामध्ये, ज्या वेळेमध्ये आपली जवळची लोक सुद्धा परकी झालेली आहेत, या वेळेमध्ये कोणीच कोणाचा विचार करत नाही. हा मुद्दा तर तुम्हाला माहिती असेल. पण त्यातल्या त्यात आज प्रत्येक माणूस मीपणा करत असतो. आज प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये अहंकार असतो की हा माझ्या वेळेला आला नाही, मी त्याच्या वेळेला का जाऊ? हा माझ्या वेळेला कधी उपयोगी पडला नाही, मी त्याच्या वेळेला का उपयोगी पडू? आज तुझ्या आयुष्यामध्ये वाईट वेळ आहे, ज्या लोकांनी तुझी साथ नाही दिली, तू त्या लोकांची साथ नाही दिलीस, तर तुझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक कोणता? तर तुझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये फरक कोणता? आज तुझ्यासोबत कोणीही वाईट वागू दे, आज तुझ्यासोबत कोणीही वाईट बर्ताव करू दे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कोणीही तुझी साथ सोडून जाऊ दे, पण एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्यांची गोष्ट कधी मनावरती घेऊ नकोस. कारण की जे होतंय, जे झालंय, जे होणार आहे ते तुझ्या हितासाठी, जे होतंय, जे झालंय, जे होणार आहे ते तुझ्या चांगल्यासाठी. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी व्यक्ती जर आपल्या आयुष्यातून जाते तर ती कोणती ना कोणती तरी शिकवण देऊन जाते. आणि एखादी व्यक्ती जर आपल्या आयुष्यामध्ये येते तर काही ना काहीतरी शिकवण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये येते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये साथ शेवटपर्यंत कोणीच देत नाही. आई वडिलांनंतर, परमेश्वरानंतर कोणीच या जगामध्ये आपल्या चांगल्याचा विचार करणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की कुठे ना कुठेतरी प्रत्येक माणसाच्या मनामध्ये स्वतःचा स्वार्थ हा लपलेला असतो, स्वतःचा स्वार्थ हा दडलेला असतो. या माणसांमध्ये माणूस शोधणं सुद्धा कठीण झालेलं आहे. कारण की सध्याची वेळ परिस्थिती तशीच निर्माण झालेली आहे. परिस्थिती तशीच निर्माण झालेली आहे. आणि नक्कीच आजपर्यंत जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी, त्यात तुला मार्ग दाखवणार स्वामी. भिवू नकोस, स्वामी सदैव तुझ्या पाठीशी आहेत. फक्त स्वामींचे विचार हे मनापासून ऐकून बघ. फक्त स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करू नकोस. तर नक्कीच या क्षणापर्यंत ऐकत आहेस, या वेळेपर्यंत ऐकत आहेस, तर तुझ्या दशा झालेल्या जीवनाला दिशा स्वतः स्वामी दाखवतील. तू फक्त स्वामींसाठी आज थोडासा वेळ काढ. या जीवनामध्ये आपण किती कष्ट करतो, या जीवनामध्ये आपण कितीही मेहनत करतो, तरी सुद्धा काही लोकांना त्या गोष्टीची किंमत असते, जर काही लोकांना त्या गोष्टीची किंमत नसते. आपण कोणासाठी कितीही केलं तरी सुद्धा त्या लोकांना त्या गोष्टी समजण्यासाठी सुद्धा वेळ लागतात. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त स्वामींचे नाव घेतलेस ना मनात, तरी सुद्धा स्वामींना त्या गोष्टी जाणवतात. तर स्वामींनी सांगितलेल्या दिशावरती, स्वामींनी सांगितलेल्या मार्गावरती तू फक्त चाल. या जीवनामध्ये कधीच तुला दुःख सहन सुद्धा करावे लागणार नाहीत. कारण की स्वतः स्वामींनी सांगितलेलं आहे, मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहेस आजपर्यंत, मनात ठेवून सर्व काही सहन केलं आहेस आजपर्यंत. याच विश्वासावरती कधीतरी तुझ्या मनासारखं सुद्धा होईल असं सुद्धा विश्वास ठेव. कारण की स्वतः स्वामी म्हणतात, या जीवनामध्ये जर माणूस कष्ट करत असेल, या जीवनामध्ये जर माणूस मेहनत आणि प्रयत्न वारंवार करत असेल, तर तो कधीच निराश राहणार नाही. योग्य ते वेळ आल्यावरती योग्य ते फळ त्याला मिळणारच मिळणार. आणि नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तू फक्त वेळेची किमया समजून घे, तू फक्त वेळेची किमया समजून घे. या वेळेच्या किमयेमध्ये, या वेळेच्या खेळेमध्ये जर तुला प्रत्येक गोष्ट समजून गेली ना, तर नक्कीच संयमता ही तुझ्या मनामध्ये राहणारच राहणार. आणि नक्कीच या जीवनामध्ये तुझ्या इच्छेनुसार प्रत्येक गोष्ट घडणारच घडणार. जे झालंय, जे होतंय, जे होणार आहे ते चांगल्यासाठी. बोला श्री स्वामी समर्थ, बोला श्री स्वामी समर्थ, बोला श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणतात, स्वामी समर्थ म्हणतात, भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही, भरोसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाही. जो भरोसा तू स्वामींवरती करत आहेस, तो भरोसा तुला कधी दिसणार नाही. जो आशीर्वाद स्वामी तुला देत आहेत, तो आशीर्वाद तुला कधी दिसणार नाही. परंतु अशक्य गोष्टीला ते शक्य करतात. आज स्वामींवरती भरोसा ठेवून या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील, किंवा आज स्वामींच्या आशीर्वादाने या जीवनामध्ये बरंच काही केलं असशील,
तर नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक इच्छा सुद्धा पूर्ण होणार. तू फक्त आज स्वामींचे संदेश शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच माणसाने प्रत्येक वेळेच्या सामोरे जाणं हे त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. माणूस जर वाईट वेळेच्या सामोरे गेला असेल तर चांगल्या वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. माणूस जर चांगल्या वेळेच्या सामोरे गेला आहे तर वाईट वेळेच्या पण सामोरे जायला पाहिजे. कारण की प्रत्येक वेळेमध्ये जर जगण्याची कला तुमच्यामध्ये आली ना, प्रत्येक वाईट वेळेमध्ये प्रत्येक चांगल्या वेळेमध्ये जगण्याची कला जर तुझ्यामध्ये आली ना, तर कधीच या जीवनामध्ये उपाशी मरणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये तडमडणार नाहीस, कधीच या जीवनामध्ये एकटा राहणार नाहीस. आणि नक्कीच एक गोष्ट तुला नेहमी सांगतो, चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो. आणि वाईट वेळेतील आपलं एकटं पडणं हे कधीसुद्धा हे आपल्या आयुष्याला बर्बाद करत राहतं. वाईट वेळेमध्ये जर तू स्वतःचं मन मजबूत ठेवत असशील, विश्वास स्वतःच्या मनावरती ठेवत असशील, तर चांगली वेळ ही येणारच येणार. फक्त चांगल्या वेळेमध्ये आज बऱ्याच लोकांनी चांगल्या वेळेचा अहंकार केला तर ती आज लोक शून्य झालेली आहेत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. माणसाचे जीवन ही एक मोहमाया आहे. या मोहमायेच्या दुनियेमध्ये जगायचं असेल तर त्या मोहाला समजून घे. जो मोह माणसाला लागलेला आहे धन दौलत पैशाचा, त्या मायेला समजून घे, जी माया प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे, जो छल प्रत्येक माणसासोबत चाललेला आहे. आज जवळची माणसं आपली राहिलेली नाहीत. आज आपल्या जवळच्या माणसाच्या मनात शोधून पाहिलात तरी सुद्धा तुम्हाला कपटच मिळेल. आज आपल्या जवळच्या लोकांच्या मनात सुद्धा आपल्यामुळे आपल्याबद्दल वाईट द्वेषच मिळेल. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये जगण्यासाठी स्वतःला बघावं लागतंच आणि स्वतःच्या पायावरती उभं राहावं लागतंच. आज बरीच लोक अशी आहेत, आज त्यांची मुळं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत. आज त्यांची मुळं बाळं आज त्यांच्याकडे पाहत सुद्धा नाहीत, तरी सुद्धा आज ते स्वामींच्या आशेवरती जगतायत. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, प्रत्येकाला त्याच्या कर्मांची शिक्षा ही मिळते आणि प्रत्येकाला आपल्या चुकीची जाणीव ही होतेच होते. आज तुझ्या आयुष्यामध्ये बरीच असे व्यक्ती असतील जे तुझ्या मनासारखे वागत नाही आहेत, तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, संयमता तुझ्या मनामध्ये ठेव, संयमता तुझ्यामध्ये बाळगून ठेव. एक वेळ अशी येणार आहे जे की तुला ज्या व्यक्तीला जे बोलायचं आहे त्या गोष्टी तू स्वामींसमोर मांडतोयस ना, स्वामींना सांगतोयस ना, त्या गोष्टी त्याला त्यावेळेस समजतील. ज्या वेळेत ती योग्य ती वेळ आली त्या वेळेमध्ये त्या माणसाला त्या गोष्टीची जाणीव सुद्धा होईल. आज तुझे जवळची लोक सुद्धा तुझ्या मनासारखं वागत नसतील. फक्त तू त्या गोष्टी कधी त्यांना सांगू नकोस, फक्त तू त्या गोष्टींनी कधी त्यांना दुखवू नकोस. योग्य ती वेळ आल्यावरती स्वतः स्वामी त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. योग्य ती वेळ आल्यावरती स्वामी स्वतः त्या लोकांना त्या गोष्टीची जाणीव करून देतील. आज वाईट वेळेमध्ये आपली साथ कोणी धरत नाही, आज वाईट वेळेमध्ये आपल्या सोबत कोणी उभा राहत नाही, तर तू उदास होऊ नकोस. कारण की प्रत्येक वेळेमध्ये, प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वामी आपल्याला पाहत आहेत. आज ज्या ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडतात ना, त्या गोष्टीमध्ये स्वतः स्वामींचा सुद्धा हात असतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट घडली, एखादी वाईट गोष्ट घडली, ती आपल्याला वाईट वाटत असेल पण त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझं काहीतरी हित असेल, त्या गोष्टीमध्ये सुद्धा तुझ्याबद्दल काही ना काहीतरी चांगले विचार स्वामींनी मांडलं असेल. ज्या गोष्टी घडतात त्या चांगल्यासाठी, ज्या गोष्टी घडवून येतात त्या चांगल्यासाठी. तू फक्त विश्वास ठेव शुद्ध मनासी. आज स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये खूप सारा फरक स्वामींच्या शब्दातूनच आणतील. योग्य ते मार्गदर्शन माणसाचे मन बदलते, योग्य ते मार्गदर्शन माणसाचे जीवन बदलते. आज तुझ्या आयुष्यामध्ये एक मोठं मार्गदर्शन तुला मिळणार आहे. आज तू बरेच स्वामी संदेश ऐकतोस, आज तू बरेच स्वामींचे विचार ऐकतोस. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काही गोष्टी आपण वारंवार ऐकलेल्या असतात, त्या गोष्टी बघ आपल्या कानावरती वारंवार पडत असतात. त्याचा फक्त एकच अर्थ आहे की त्या गोष्टी आपण वारंवार ऐकत नाही आहोत, त्या गोष्टीची आपल्याला सवय पडत चालले. एखाद्या गोष्टीचा सराव केल्याने त्या गोष्टीमध्ये आपण अगदी बरोबर पटीने त्या गोष्टीमध्ये आपण काम करतो. तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, एखादी गोष्ट वारंवार ऐकल्याने त्या गोष्टीसारखा आपण वागायला सुद्धा लागतो. तर चांगले विचार ऐकत आहेस तर चांगले विचार हे चुकूनही दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आज याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. एकदा शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ.
कारण की माणूस हा स्वतःचे भविष्य स्वतः ठरवतो, माणूस हा स्वतःचे आयुष्य स्वतः लिहितो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, बऱ्याच लोकांना आयतं मिळतं तर बऱ्याच लोकांना कमवून खायला लागतं. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ज्या लोकांना अगोदर पासूनच सर्व काही मिळालेलं आहे, जर त्या लोकांनी त्या गोष्टीची किंमत ठेवली नाही तर ती गोष्ट सुद्धा बर्बादीला लागते. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये, या मतलबी दुनियेमध्ये सर्वात श्रेष्ठ माणूस तोच आहे ज्याच्याकडे काहीच नाही आणि तो प्रत्येक गोष्ट मिळवण्याची ताकद ठेवतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी आणि यशस्वी होण्याची ताकद ठेवतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे आयुष्य ठरवत असते. माणसाची मानसिकता ही कायम माणसाचे भविष्य ठरवत असते. आज कितीही तुझ्याकडे वेळ नसला, आज तू कितीही मेहनत करत असलास तरी कधी धीर सोडू नकोस, तरी कधी प्रयत्न करायला सोडू नकोस. कारण की प्रयत्न एकदा का तू सोडलेस त्यानंतर या कलियुगामध्ये तुझ्या मनासारखी इच्छा कधी होणार नाही. तुझी इच्छा कधीही पूर्णतः पूर्ण होण्याचे स्वप्न तुझे कधी पूर्ण होणार नाही. स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द तुला पूर्णतः मनातून बदलून टाकतील, तुझे पूर्णतः विचार बदलून टाकतील, तुझे पूर्णतः वागणूक बदलून टाकतील. तू फक्त आज स्वामींचे विचार हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. तू फक्त आज स्वामींचे शब्द हे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेव, सत्याचा मार्ग हा अवघड असतो, सत्याचा मार्ग हा अवघड असतो, परंतु तोच आत्म्याला खरी शांती देतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तू नक्कीच कोणाचं वाईट करून या कलियुगामध्ये जगत असशील, कोणाचं वाईट करून या माणुसकी नसलेल्या दुनियेमध्ये जगत असशील तर तुझ्या सोबत सुद्धा तेच घडणार आहे, तुझ्या सोबत सुद्धा तेच घडणार आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या कलियुगामध्ये सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस. सत्याच्या मार्गावरून, चांगल्या मार्गावरून कमवून खा. भले तुझ्या आयुष्यामध्ये पूर्णतः तुझे इच्छा पूर्ण होत नसतील तरी सुद्धा तू तुझे आयुष्य ढकल, तू तुझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहा. कारण की स्वामी स्वतः परीक्षा घेत असतात. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक सेकंदामध्ये स्वतः स्वामी तुला पाहत आहेत. आज तुझ्यावरती लोक हसत असतील, आज तुझ्या परिस्थितीबद्दल लोक बोलत असतील तर लोकांना बोलू दे. आज बरीच लोक आपल्याबद्दल आपल्या वाईटावर टपलेली असतात, आज बरीच लोक आपला वाईट करून गेलेली असतात, आज बऱ्याच लोकांनी आपल्यासोबत छल कपट केलेलं असतं. पण त्या लोकांचा विचार कधी करू नका, कारण त्या लोकांचा विचार कधी करू नका, कारण की त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे, त्यांचं हे मार्ग चुकीचं आहे. एक गोष्ट तुला सांगतो, प्रत्येक कर्माची फळं इथेच बघून जायचं आहे, जसा आलेला आहेस तसा जायचा आहे. हा महत्त्वाचा मुद्दा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे, हा महत्त्वाचा टप्पा तुला बऱ्याच वेळा सांगितलेला आहे. पण यापुढील स्वामींचे विचार तुला नक्कीच भाग्यवंत ठरवेल. पण सत्याचं मार्ग कधी सोडू नकोस आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ, आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत नक्कीच ऐकून बघ. आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा, आपल्या क्षमतावर विश्वास ठेवा. ईश्वर तुमच्या अंतःकरणात वास करतो. ईश्वर तुमच्या सोबत, तुमच्या प्रत्येक वाईट वेळेमध्ये, तुमच्या प्रत्येक संकटाच्या काळामध्ये तुझ्या सोबत उभा राहील. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट घडते ना, ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात, ती गोष्ट स्वतः स्वामी घडवून आणतात. ते तुझ्यावर आहे की तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळ कसा घालवतोयस, तू प्रत्येक क्षण आणि प्रत्येक वेळेमध्ये स्वतःला कसा सावरतोयस. आज बरेच दुःख असतील आपल्या आयुष्यामध्ये, आज बरेच व्यक्ती आपल्याला सोडून गेलेली असेल, आज बरेच दुःख असतील, आज बरेच संकट असतील, आज आयुष्य चालवण्यासाठी खूप कर्जबाजारी असशील, आजारी असशील, आज बऱ्याच गोष्टी तुला तुझ्या आयुष्यामध्ये सतावत असेल तर एक गोष्ट कायम लक्षात ठेव, धीर कधी सोडू नकोस, धीर कधी सोडू नकोस. आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ, आणि स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐकून बघ. आणि नक्कीच लोभ आणि मोह त्यागा, लोभ आणि मोह त्यागा, मुक्तीचा मार्ग सुलभ होईल, मुक्तीचा मार्ग सुलभ होईल. स्वामींचे विचारांमध्ये जो आनंद मिळतो, स्वामींच्या शब्दांमध्ये जो आनंद मिळतो, तो आनंद तुला कुठेच मिळणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामींच्या शब्दांनी काय सांगितलेलं आहे, लोभ आणि मोह त्यागा. लोभ आणि मोह हे आपल्याला कायम या कलियुगामध्ये फसवत राहतील. मोहमायेची दुनिया आहे, लोभी दुनिया आहे. या दुनियेमध्ये प्रत्येक माणसाला जेवढं मिळालं तेवढं कमी आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, त्या गोष्टींना त्यागून टाक, त्या गोष्टी तुझ्या मनात जास्त ठेवू नकोस. फक्त तू तुझ्या आयुष्यामध्ये चांगल्या कर्मांचा विचार कर. आज तुझ्यामुळे कोणी दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद येत असेल अशा गोष्टी कर. तुला नक्कीच सांगतोय, प्रत्येक धन दौलत पैसा, या जीवनातील प्रत्येक सुख हे तुझ्या आयुष्यामध्ये येणार. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला एक कालावधी लागतो. एक गोष्ट तुला सांगतो, बऱ्याच वेळापासून एक
स्वामींचा भक्त होता, ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून, ज्याचे आयुष्य 30 वर्षानंतर बदलले स्वामींची भक्ती करून, आणि त्याचे आयुष्य असे बदलले की कधी त्याला कोणत्याही गोष्टीची इच्छा राहिली नाही, कधी त्याची कोणतीही इच्छा अपूर्ण राहिलेली नाही, आणि आजपर्यंत तो त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे, त्याचा कुटुंब हा त्याच्या आयुष्यामध्ये सुखी आहे. वेळेवेळेचा खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळेमध्ये तुला प्रत्येक गोष्ट समजून जाणार आहे. या वेळेवेळेच्या खेळेमध्ये तुझे आयुष्य घडणार आहे. वेळेची किंमत ठेव, परिस्थितीची किंमत ठेव. वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे. वेळ परिस्थिती तुझे आयुष्य बदलणार आहे. आणि नक्कीच आज वेळ खराब असेल तर कधी त्या वेळेसाठी रडू नकोस, कारण की आज बरीच लोक आहेत ज्या लोकांची वेळ परिस्थिती आपल्यापेक्षा सुद्धा विकट असेल, आपल्यापेक्षा सुद्धा खूप खराब असेल, पण ते लोक त्यांच्या आयुष्यामध्ये जगत आहेत. आपण नुसतं विचार करतो आपल्यापेक्षा किती मोठी माणसं आहेत, आपल्यापेक्षा किती मोठी लोक आहेत, त्यांचं आयुष्य किती सुखी आहे. फक्त आपल्यापेक्षा सुद्धा बरीच अशी लोक आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत, ज्यांच्या आयुष्यामध्ये तर खूप सारे दुःख आहेत. आणि नक्कीच स्वामींचे विचार आज तुला भाग्यवंत ठरवत राहील. फक्त सतत शिकत राहा. स्वामींचे विचार सतत ऐकत राहा, कारण ज्ञानच तुला योग्य मार्गावरती नेईल. तुझे मार्गदर्शनच तुला योग्य मार्गावरती नेईल. आणि स्वामींचे मार्गदर्शन तू आता ऐकत आहेस, स्वामींचे ज्ञान तू आता घेत आहेस, आणि तेच ज्ञान तुझे आयुष्य पूर्णतः ठरवून देईल. तेच ज्ञान जर तू तुझ्या मनात ठेवलेस, तुझ्या आचरणात ठेवलेस, तर तुला तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट तुला तुझ्या आयुष्यामध्ये दुःख सतावणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी प्रत्येक गोष्ट स्वामींना माहिती आहे, तुझे प्रत्येक दुःख स्वामींना माहिती आहे. तू फक्त वेळेवरती विश्वास ठेव, तुझ्या मनामध्ये संयमता बाळग. बघ, प्रत्येक गोष्ट बदलून जाईल. आणि नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार, स्वामींचे शब्द एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ. या गोष्टी तर तुला भाग्यवंत आणि भाग्यशाली तर ठरूनच राहतील. आपल्याकडे कितीही काही झाले तरी त्या गोष्टीचा माज करू नका, कारण की बरेच असे वरती उडालेले माणसं, जे बरेच यशस्वी झालेले माणसं, त्यांना सेकंदामध्ये खाली पाहताना मी पाहिलेली आहे. कारण की गर्व हा माणसाला डुबवतो, माज हा माणसाला डुबवतो. नक्कीच गोष्ट ठेवा, कितीही वरती गेलेला माणूस खालीच येतो आणि कितीही खाली असलेला माणूस वरती जातोच. फक्त नियंत्रण पाहिजे, तो म्हणजे आपल्या मनावरती, तो म्हणजे आपल्या जीवावरती. नक्कीच या गोष्टी लक्षात ठेवा की कितीही तुम्ही आज संकटात असाल तर उद्या चांगले दिवस येणार, पण चांगले दिवस आले की त्या वाईट दिवसाला विसरून जाऊ नका, त्या वाईट गोष्टींना विसरून जाऊ नका. ज्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडलेल्या आहेत त्या परिस्थितीला विसरून जाऊ नकोस. जी परिस्थिती तू भोगलेली आहेस त्या गोष्टीचा कधीच माज करू नको, त्या गोष्टीचा कधीच गर्व करू नको, कारण की गर्वामध्ये बरीच माणसं बुडालेली आहेत. आणि यापुढील तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असाल, पण अत्यंत महत्वाचं सुद्धा आहे. तर नक्कीच स्वामींचा संदेश हा थोडा वेळ अजून पाहून जा, आणि त्याच गोष्टी तुला आयुष्यामध्ये तू अनुभवल्या असशील किंवा त्या गोष्टी तुला अनुभवायच्या असतील. तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट जी आता मी तुमच्या समोर बोललो, अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आयुष्यामध्ये जर तुला आयुष्याचा अनुभव असेल तर आयुष्यात कितीही मोठे दुःख येऊ दे, तुझ्या जीवनामध्ये कितीही मोठे संकट येऊ दे, तू कधी हारून जाणार नाहीस, कधीही थकणार नाहीस, हे वाक्य तुला सांगतो. कारण की अनुभव हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये दुःख येत आहेत, ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये संकट येत आहेत, फक्त त्यांनी एवढेच लक्षात ठेवा, या दोनच गोष्टी लक्षात ठेवा. सर्वप्रथम परमेश्वर तुमची परीक्षा घेत आहे, दुसरा म्हणजे परमेश्वर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आहे, आयुष्यामध्ये जगण्याचा मार्ग दाखवत आहे, आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखवत आहे, रडण्याचा आणि त्या रडण्यातून तुझ्या यश शोधण्याचा मार्ग दाखवत आहे. प्रत्येक गोष्ट आज तुला या स्वामींच्या संदेशामध्ये समजून जाणार आहे. सर्वप्रथम स्वामींची शिकवण काय आहे? स्वामींची शिकवण फक्त हेच आहे, तू कितीही प्रयत्न करत राहा, शेवटला तुला यश मिळणार. फक्त त्या प्रयत्नामध्ये कधी तू कमी पडू नकोस, कारण की परमेश्वर हा प्रत्येक माणसाला पारखत असतो. तुला आता पण स्वामी बघत आहे, तू नक्की काय करतोयस. फक्त मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ बोल, जी गोष्ट करतेस त्या गोष्टीमध्ये चांगल्या दृष्टिकोनाने विचार कर, नक्कीच ती गोष्ट सुद्धा तुला प्राप्त होईल, आयुष्यामध्ये यश सुद्धा प्राप्त होईल, स्वामींचा हात सुद्धा तुझ्या पाठीशी राहील.
दृष्टिकोन हा अत्यंत महत्वाचा आहे. एखादा माणसाचे दृष्टिकोन हे त्याचे व्यक्तिमत्व ठरवतं. आणि नक्कीच स्वामींच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी ताकद तुला आयुष्यामध्ये एक चांगला व्यक्तिमत्व घडून आणेल. म्हणून आपल्या या आर के मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव, बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करून ठेव. येणारे विचार, येणारे संदेश हे तुझ्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस, चुकूनही ते दुर्लक्ष करू नकोस. आणि आता महत्वाचे मुद्दे तुझ्या समोर येणार आहेत. जेव्हा जेव्हा तुला स्वामींची गरज लागेल, जेव्हा जेव्हा तू स्वामींना मनापासून हाक मारशील, तेव्हा तेव्हा स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. फक्त ती न कळत तुझ्यासोबत घडत असेल. आणि नक्कीच तुझ्यासोबत कधीही वाईट होऊन देणार नाहीत. आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी काहीतरी वाईट चालू आहे, आज तुझ्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठेतरी दुःख चालू आहेत, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, मागच्या वेळेमध्ये तू कुठे ना कुठेतरी चुकलास, भूतकाळामध्ये कुठे ना कुठेतरी तुझ्याकडून कोणतीतरी चुकी झाली, म्हणून आज आयुष्यामध्ये तुला हे सर्व दुःख सोसावे लागत आहेत. म्हणून तुला आज आयुष्यामध्ये हे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक वेळ तुला काढावी लागत आहे. फक्त एवढेच लक्षात ठेव, वेळ ही सारखी नसते, वेळ ही कधी बदलेल तुला हे सुद्धा सांगता येणार नाही. आज तू गरीब आहेस, उद्या कधी श्रीमंत होशील ते सुद्धा सांगता येणार नाही. आज तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, उद्या तुझ्या आयुष्यामध्ये कधी सुख येतील ते तुला सांगता येत नाही. फक्त एक गोष्ट, अत्यंत महत्वाची गोष्ट एक नक्कीच लक्षात ठेव, परमेश्वरावरती विश्वास असेल तर विश्वास तसाच ठेव. येणारी वेळ तुझी आहे, परमेश्वर तुझा आहे, चांगली वेळ तुझी येणारच आहे. ज्या ज्या गोष्टी आज तुला सांगत आहे त्या गोष्टी सर्व महत्वाच्या आहेत. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा तू परमेश्वरावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा तुला चांगलंच मिळणार. आणि जर तुझ्यासोबत वाईटच घडत असेल तर फक्त एवढंच लक्षात ठेव, परमेश्वर तुझी परीक्षा घेत आहे, देव तुझी परीक्षा घेत आहे, स्वामी तुझी परीक्षा घेत आहेत. त्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन दाखवायचं आहे, एक माणूस बनून दाखवायचा आहे. या जगामध्ये पुढे जायचं आहे. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे, बऱ्याच स्वामी भक्तांनी सांगितलं, मी आज बऱ्याच वर्षापासून स्वामींची सेवा करीत आहे, बरीच वर्ष स्वामींचं नाव घेत आहे, मी माझे आयुष्य असे दुःखातच काढले, पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचे सुख लाभले नाही, कोणत्याही प्रकारचे प्रेम लाभले नाही, कोणत्याही प्रकारचा सपोर्ट लाभला नाही. सर्वप्रथम त्या लोकांना सांगू इच्छितो, एखाद्या माणसाला तयार व्हायला खूप वेळ लागतो. वेळ ही कधी बदलते तुम्हाला सांगता येणार नाही. चमत्कार कधी होतो ते सांगता येणार नाही. कारण की आजचा दिवस तुम्ही जगताय, उद्या काय होईल ते तुम्हाला बघता येत नाही. फक्त मुखी स्वामींचं नाव घ्या, प्रत्येक दिवस चांगला जाईल. आणि नक्कीच आज जास्त वेळ तुमच्याकडून परमेश्वर घेत आहे. येणाऱ्या वेळेमध्ये तुम्हाला त्याच्या दुप्पट पटीने सुख मिळणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आज जर तुमच्या पुढे पाठी कोणी नसेल तर चमत्कार हा घडून येईल, अनुभव हा घडून येईल. कारण की परमेश्वरांनी कधीच कोणाला रिकामं पाठवलेलं नाही. जर तुम्ही चांगले काम करत असाल, चांगले कृत्य करत असाल, चांगले कर्म करत असाल, तुमच्या मनातून तुम्ही चांगले असाल, तर फक्त एवढेच लक्षात ठेव, खाली हात तू इथून जाणार नाही आहेस. पण जर तुझे कर्म बेकार आहेत, जर तुझे कृत्य बेकार आहेत, जर तू मागच्या वेळेमध्ये काही ना काहीतरी चुकीचं केले आहेस आणि तू बऱ्याच वेळा चुकतोस, तर फक्त एकच लक्षात ठेव की तुझी वेळ चुकीची आहे, कारण की तूच चुकीचा आहेस. सर्वप्रथम त्या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कर. परमेश्वर प्रत्येकाला संधी देतो, तुला सुद्धा संधी देईल. आणि जर चुकला असशील तर फक्त हात जोडून स्वामींसमोर एवढे बोल की मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो स्वामी, मी माझ्या आयुष्यामध्ये चुकलो माऊली. नक्कीच यानंतर मी कधी चुकणार नाही याची दक्षता तुम्हाला देतो. आणि नक्कीच माझ्या सोबत राहा, परमेश्वर तुमच्या सोबत राहील, तुम्हाला पुन्हा एकदा संधी देईल. ही गोष्ट लक्षातच ठेवा. कारण की जेव्हा माणूस चुकतो तेव्हाच तो सुधारतो, माणूस चुकल्याशिवाय कधीच सुधरत नाही. आणि जर तुम्ही बरोबर आहात तर तुम्ही खाली हात जाणार नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वर तुमच्या सोबत राहील, देव तुमच्या सोबत राहील, स्वामी तुमच्या सोबत राहतील. आता चांगले कर्म, चांगले विचार आपले भविष्य ठरवतात. पण तरी पण प्रत्येक स्वामी भक्ताला प्रश्न पडतो की मी आज चांगले काम करतोय, चांगले कर्म करतोय, तरी सुद्धा माझे चांगले दिवस येत नाहीत. तर फक्त प्रतीक्षा कर, संयमता ठेव. ज्या माणसामध्ये संयमता असते तो माणूस यशस्वी ठरतोच. आयुष्य हे फक्त एक खेळ आहे जो आपल्या परमेश्वराने रचवलेला आहे. तुला फक्त एक निष्ठेने या खेळामध्ये परमेश्वराची साथ घेऊन पुढे जायचं आहे. सर्व काही ठीक होऊन जाईल. विजय तुझाच होणार आहे, विजयी तूच ठरशील.
या सर्व गोष्टी लक्षात ठेव. जेव्हा जेव्हा आपल्याला आपल्या अंतरंगातून दुःखीपणा वाटतो, एकटेपणा वाटतो, डोळे बंद कर, परमेश्वराचे जप कर, सगळं काही ठीक होईल. जेव्हा जेव्हा रडावंसं वाटतं, परमेश्वरासमोर जाऊन उभा राहा आणि हात जोड. फक्त एवढं सांग, अजून किती, तर नक्कीच तुझा परमेश्वर तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवून आणणार आहे. आज तुझ्या आयुष्यामध्ये सुख आहेत, उद्याच्या दिवसात तुझ्या आयुष्यामध्ये कधी दुःख येतील हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून वेळेची किंमत करायला शिक. मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाब, अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे वेळ. वेळ ही माणसाला सर्व काही शिकवून जाते. कारण की चांगल्यात चांगले वरती गेलेले माणूस झटक्यात खाली पडलेत आणि जमिनीवरचा माणूस झटक्यात वरती गेलेला आहे. हे सर्व परमेश्वराचे चमत्कार आहेत आणि तोच चमत्कार तुला सुद्धा जाणवायला मिळेल. तोच चमत्कार तुला तुझ्या आयुष्यामध्ये अनुभवायला मिळेल आणि त्याच चमत्कारामुळे आज आयुष्यामध्ये तू पुढे जाण्याचा तुला मार्ग निघेल. फक्त एवढे लक्षात ठेव, आज तुझ्या आयुष्यामध्ये काही नाही आहे ना, तर सातत्याने ज्या मार्गावरती चालत आहेस, पहिले त्या मार्गाचा विचार कर. हा मार्ग योग्य आहे का? या मार्गामध्ये मला यश मिळेल का? आणि सातत्याने मेहनत करत राहा, सातत्याने प्रयत्न करत राहा. तुझ्या मेहनतीला, तुझ्या प्रयत्नाला कधीच अपयश मिळणार नाही. कारण की परमेश्वराने कधीच कोणाला इथून अपयशी पाठवलेलं नाही. पण जर तुझ्या आयुष्यामध्ये तू वाईट कर्म करत असशील, आज तुझ्या आयुष्यामध्ये तू कुठे ना कुठे चुकला असशील किंवा वारंवार चुकत असशील, तर तुला आयुष्यामध्ये कधीच काही मिळणार नाही. एखाद्या माणसाला तुला जाणीव होण्याचे महत्व आहे. आज तू तुझ्या आयुष्यामध्ये चुकलास, तुला मान्य आहे, उद्या चुकलास, तुला मान्य आहे, परवा चुकलास. फक्त एवढेच आहे की वेळ जाण्यापूर्वी त्या गोष्टी सुधारून घे. कारण की एकदा की वेळ गेली, त्यानंतर ती वेळ पुन्हा येणार नाही. आता या सेकंदाला तू निश्चित करून घे की माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी चांगलेच विचार करणार, मी चांगल्याच गोष्टी ठरवणार. कारण की परमेश्वर सर्व काही बघत आहे. आज जर चांगली वेळ आणलीस तर ते तुझ्यावरच आहे, पण जर तुझी वाईट वेळ असेल त्याचा कारणीभूत सुद्धा तूच असशील. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. कारण की आज तुझ्यामुळे कोणत्याही माणसाला ठेच पोचू नये ह्याची सगळ्यात पहिले दक्षता घे. आणि त्यानंतर तुझ्यामुळे कोणालाही कोणत्या प्रकारचा त्रास होऊ नये ह्याची सुद्धा दक्षता दे. कोणाचाही वाईट बघू नकोस. कोणीही तुझा कितीही वाईट बघू दे. आज तुझा कितीही कोणी वाईट बघितला तरी सुद्धा तू त्याचा वाईट बघू नकोस. नक्कीच या सर्व गोष्टी भाग्यवंत ठरवतील. आणि या पुढील महत्वाचे विचार हे तुला अत्यंत महत्वाचे ठरून जाणार आहेत. चुकून हे दुर्लक्ष करू नकोस. विचारांकडे वळूयात. एक मानवी जीवन, या मानवी जीवनामध्ये कोणते कोणते रहस्य आहेत, या मानवी जीवनामध्ये कोणत्या कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्याच पाहिजेत. ज्या गोष्टी आपल्याला समजून घेतल्यानंतर आपल्या पाठी स्वामींचा हात राहील. स्वामींची भक्ती करत आहेस, स्वामींची भक्ती एक निष्ठेने कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून कर. स्वामींची भक्ती करत आहेस, मनापासून केलेस, नक्कीच स्वामी प्रसन्न होतील. पण एका दिवसात नाही. स्वामींचा चमत्कार हा एका दिवसात जाणवत नाही. कारण की स्वामी सुद्धा तुझी परीक्षा घेत आहेत. बरेच असे लोक आहेत ज्यांनी 20-20, 25-25 वर्ष स्वामींच्या सानिध्यात घालवली आणि त्यानंतर आज त्यांच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी चमत्कार झालं. स्वामींवरचा विश्वास हा अतूट झालं. स्वामींवरती विश्वास ठेवतो, स्वामींवरती विश्वास कायम ठेवत राहा. 100% गॅरंटी आहे की स्वामी हे तुझ्या आयुष्यातले दुःख दूर करतील. माणूस आहेस, माणसाच्या आयुष्यामध्ये दुःख येतात, ते म्हणजे अनुभव वाढवण्यासाठी. आज तुझे अनुभव वाढतील, उद्या तुला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे दुःख येणार नाही. परमेश्वराने सर्वप्रथम सर्व काही लिहून ठेवलेलं आहे. तुला हे सुद्धा माहित नाही की उद्याच्या दिवशी काय होणार आहे. म्हणून परमेश्वराने फक्त एकच शब्द सांगितलेला आहे की आज तो जगत आहेस, आज त्या जगत्या आयुष्यामध्ये सुखी राहा. तुझ्या आयुष्यामध्ये कितीही कठीण वेळ येऊ दे, हसता हसता ते कठीण वेळ काढ. नक्कीच येणारे दिवस तुझे जेव्हा चांगले येतील तेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये कधीही कठीण वेळ अशी नावाची गोष्टच नसणार आहे. आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही बेकार दिवस जाऊ दे, पण त्या दिवसामधून पण जर तुम्ही हसू शोधून काढत असाल, त्या दुःखी दिवसातनं पण तुम्ही आनंद शोधून काढत असाल, तर एक असे माणूस आहात तुम्ही जो माणूस परमेश्वराने बनवलेला आहे. आता या गोष्टीचा तुम्हाला नीट सांगतो की आजच्या दिवसामध्ये तुमच्यासोबत कितीही वाईट घडलं असेल किंवा आजच्या दिवसात तुम्हाला कितीही त्रास झाला असेल, त्या त्रासातून पण जर तुम्ही आनंद शोधून काढलात की राहू दे, आज हे असं झालेलं आहे, उद्या याच्याहून चांगलं माझ्यासोबत काही ना काहीतरी होईल, असा विचार ठेवला तर तुम्ही भाग्यवंत ठराल. याच गोष्टीला म्हणतात दृष्टिकोन. तुमचा दृष्टिकोन हा महत्वाचा आहे. आयुष्याबद्दल घेतलेला दृष्टिकोन आणि त्यानंतर तुमच्या दृष्टिकोनातून निघालेले विचार हेच तुम्हाला भाग्यवंत ठरवतात. परमेश्वर
आणि प्रत्येक गोष्ट ही तुझ्या इच्छेनुसार तुझ्या मनानुसार घडून येईल. फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव, फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव. नक्कीच नक्कीच चांगले विचार आपले लक्ष वेधून घेतात आणि वाईट विचार हे आपले मन वेधून घेतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनावर अवलंबून आहे. तू काय विचार करतोस, तू मनात काय विचार ठेवतोस, तू काय करण्याची शक्ती ठेवतोस व तू काय न करण्याची शक्ती ठेवतोस, हे सर्व काही तुझ्या मानसिकतेवरती तुझ्या मनावरती अवलंबून आहे. तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव की नक्कीच मी कोणाचे वाईट करणार नाही, माझे वाईट होऊ देणार नाहीत स्वामी. फक्त एवढे विश्वास ठेव बघ, प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनासारखी होईल. स्वामींचे विचार अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक, फक्त स्वामींचे विचार तू मनापासून ऐक. चमत्कार तर घडणारच घडणार, पण तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दुःख संकट हे पळून जाणारच जाणार. आणि दुःख संकट काय असतात, दुःख संकट काय असतात, आपण आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत, पण आपल्यापेक्षा जास्त गोष्टी बघितलेली लोक आहेत. स्वतः तुला एक गोष्ट सांगेल, त्या गोष्टीमध्ये सर्वात मोठं तात्पर्य लपलेलं आहे. पण त्यापूर्वी तुला एक महत्त्वाचा मुद्दा सांगेन की आज आपल्या आयुष्यामध्ये कितीही दुःख असो, त्या दुःखांच्या सामोरे जाण्याची शक्ती ठेव. कारण की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, दुःख अडचणी स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यामध्ये आणलेले आहेत, स्वतः स्वामी तुझ्या आयुष्यातून घालवतील. फक्त या गोष्टीला थोडंसं वेळ, थोडंसं कालावधी लागेल आणि तो थोडंसं वेळ, थोडंसं कालावधी स्वतः स्वामी आणतील. आणि ती वेळ सुद्धा आणतील ज्या वेळेमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये सुख येतील, आनंद येतील आणि ते आनंद कधी दूर येऊन जाणार नाहीत. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींचे विचार हे अद्भुत आहेत, स्वामींचे विचार हे चमत्कारी आहेत. तू फक्त दुर्लक्ष करू नकोस. तर नक्कीच आज आपल्या आयुष्यामध्ये आपण कंटाळतो की आज माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहेत, संकट आहेत, अडचणी आहेत आणि नक्कीच त्या गोष्टींना कंटाळून आपण काही ना काहीतरी अयोग्य आपण पायरी उचलण्याचा, अयोग्य आपण पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतो. पण बरीच लोक आहेत जे या गोष्टीच्या सामोरे जातात. तर नक्कीच स्वामींचा भक्त असेल तर या गोष्टीच्या सामोरे जा. कारण की आज बऱ्याच स्वामी भक्तांनी या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे. आपल्या बऱ्याच स्वामी भक्तांच्या अशा कथा आहेत, अशा गोष्टी आहेत, ज्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या अंगावरती काटा येईल, त्या गोष्टी ऐकून सुद्धा आपल्या मनाला चांगलं वाटेल की स्वामी हे आपल्या सोबत असतात. स्वामी हे आपल्या सोबत असतात, आपल्याला जाणवत नाही पण आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतात. तर अशीच एक गोष्ट आहे स्वामींच्या भक्ताची. आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी प्रत्येक गोष्ट गमावलेली, आई वडिलांसकट आपल्या प्रत्येक भाऊ बहिणीला सुद्धा त्यांनी गमावलेलं. आणि नक्कीच तो आपल्या आयुष्यामध्ये चालत राहिला, आपल्या आयुष्यामध्ये तो काम करत राहिला, शिकत राहिला आणि स्वतः बघत राहिला. एकटा राहून त्याचे आयुष्य त्यांनी कापले. पण वयाच्या 23व्या वर्षी त्याच्या आयुष्यामध्ये खूप मोठे संकट आले. ते म्हणजे त्याला एक रोग झाला आणि त्या रोगामुळे त्याला घरात बसावं लागलं. त्यांनी जिद्द सोडली नाही. घरात बसून त्यांनी काम केलं. वेगवेगळ्या प्रकारची मातीचे भांडी, वेगवेगळ्या प्रकारचे स्वामींच्या मूर्त्या घरात बनवून तो विकायला लागला. म्हणजे त्यांनी जिद्द सोडली नाही पैसा कमवण्याची. त्यांनी जगण्यासाठी प्रयत्न केलं. पुढे पाठी कोणी नाही आयुष्यामध्ये, आपल्याला विचारणारा सुद्धा कोणी नाही. या गोष्टीचा विचार करून सुद्धा, या दुःखांचा विचार करून सुद्धा त्यांनी जगण्याचं मार्ग हे शोधत राहिलं. नाहीतर एवढ्यात कोणता तरी माणूस हा आपला जीव देण्याचा सुद्धा विचार केला असता. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि तो आधीपासून स्वामींचा भक्त होता, लहानपणापासून स्वामींची भक्ती करायचा. घरात बसला, एक दिवशी घरात बसून असाच विचार करायला लागला की आज 5-6 दिवस झाले मी या रोगामुळे घरात बसलोय आणि मला बाहेर पण पडता येणार नाही. पण यावेळेस मी करावं तरी काय, माझे आयुष्य कसे जाईल, माझ्या पुढे पाठी कोणी नाही. तर त्यावेळेस त्याला नक्कीच हे विचार आले की स्वामींमुळे मी अजूनपर्यंत जिवंत आहे, तर स्वामींमुळेच मी या आयुष्यामध्ये जिवंत राहील. स्वामींच्या मूर्त्या बनवून ते विकायला लागला, वेगवेगळ्या प्रकारचे मातीच्या भांडी विकायला लागला. आणि त्यावेळेस त्यांनी आपले आयुष्य कसे ना कसे तरी पुढे ढकलले. येत्या 6 महिन्यात त्याच्या आयुष्यामध्ये चमत्कार झाला. जो रोग 10 वर्ष बरं होत नाही, तो रोग त्याचा 6 महिन्यात बरा झाला. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जर तुझ्या मनात जिद्द असेल, जर वाईट वेळेमध्ये पण तुला त्या संकटांच्या, त्या दुःखांच्या समोर जाण्याची ताकद असेल, तर नक्कीच तुझ्या आयुष्यामध्ये कोणतीच वाईट शक्ती ही तुला अडवू शकणार नाही. आज बरेच दुःख आहेत, आज मान्य आहे बरेच दुःख आहेत. ते बरेच दुःख आपल्याला वारंवार आपल्याला त्रास देत असतात. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. फक्त त्या त्रासातून कंटाळू नकोस. कारण की मानवी जीवन हे एक शिकवणाचे जीवन आहे आणि या शिकवणातूनच आपण या आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरतो. आणि आज तो पोरगा एक मोठा उद्योगपती आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आणि ते सर्व काही स्वामींमुळे घडलेलं आहे. हीच गोष्ट तो त्याच्या प्रत्येक वेळेस प्रत्येक माणसासमोर बोलत असतो
म्हणतो की माझ्यासोबत स्वामी नव्हते, माझ्यासोबत स्वामी होते, माझ्यासोबत कोणी नव्हतं पण माझ्यासोबत स्वामी होते, ही गोष्ट मला जाणवायची. आणि स्वामींनी चमत्कार घडवला, परमेश्वरांनी चमत्कार घडवला आणि देवानी चमत्कार घडवला. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर या गोष्टीतून एक मोठा तात्पर्य मिळतो की दुःख अडचणी हे आयुष्यात येतच राहतात, दुःख अडचणी हे आयुष्यात येतच राहतात. प्रत्येक गोष्ट आपल्या मनामध्ये स्वीकारायची ताकद पाहिजे, प्रत्येक गोष्टीच्या सामोरे जाण्याची ताकद पाहिजे. जर नक्कीच ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून बोला की मला ही गोष्ट नक्कीच आवडली आणि नक्कीच स्वामी चमत्कार घडवतात. तू फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. वेळ कालावधी, दुःखासाठी वेळ कालावधी हा लागतो, पण त्यानंतर जी वेळ बदलते ना ते आपलं चांगलं वेळ आणल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. तर स्वामींचे विचार एवढेच नव्हे, स्वामींचे शब्द, स्वामींचे चमत्कार एवढेच नव्हे, स्वामींचे चमत्कार एवढे आहेत की ते आपल्याला ऐकत ऐकत सुद्धा मनाला चांगले वाटेल आणि बराच वेळ सुद्धा जाईल. पण नक्कीच आज स्वामींसाठी मोजून 10 ते 15 मिनिटे काढ, कारण की इथून जे स्वामींचे संदेश तू ऐकणार आहेस, इथून जे स्वामींचे विचार तू ऐकणार आहेस, ते विचार, ते संदेश तुला कायम आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवत राहतील. नक्कीच आजचा हा स्वामींचा संदेश, स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐकत राहा. डोळे बंद करून स्वामींचे नाव घे. प्रत्येक कठीण वेळेमध्ये स्वामी तुझी साथ देतील. बोल श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहे, त्या सर्व गोष्टी तू दुर्लक्ष करू नकोस. या आयुष्यामध्ये अत्यंत मोठी चूक काय आहे? या आयुष्यामध्ये सर्वात मोठी अशी एक चूक आहे, जी चूक तू केली असशील तर आयुष्यामध्ये तुला लवकर कधी यश प्राप्त होणार नाही. आयुष्यामध्ये तुला बरेच गोष्टी सहन कराव्या लागतील. तर ती चूक तुला सांगतो, चुकूनही दुर्लक्ष करू नकोस. या चुका जर तुम्ही केल्या असतील तर लवकरात लवकर परमेश्वराकडून माफी मागा. आयुष्यामध्ये सर्वात मोठी चुकी म्हणजे आई वडिलांचे अपमान. जर आयुष्यामध्ये तू आई वडिलांचे अपमान करतोयस तर तू एक माणूसच नव्हे तर या माणुसकीच्या धर्माला सुद्धा तोडून टाकतोस. खरं तर या जीवनाचे मुख्य व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. देवाच्या पहिले ज्या व्यक्ती येतात ते सुद्धा आपले आई वडील असतात, कारण की आपले जन्मदाते, या आयुष्याला सुरुवात देणाऱ्या व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील. आणि त्या आई वडिलांचा जो व्यक्ती अपमान करतो तर आयुष्यामध्ये कधीच खुश राहत नाही. या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आई वडिलांना कधीही चुकूनही दुखवू नका. जर यापूर्वी तुमच्यामुळे आई वडिलांना दुःख झाले असतील तर त्यांच्याकडून क्षमा मागा. परमेश्वरासमोर हात जोडा, स्वामींसमोर हात जोडा, त्यांच्याकडून मनापासून माफी मागा की यानंतर मी माझ्या आई वडिलांना कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होऊन देणार नाही. कारण की ज्या व्यक्तीने स्वतःच्या आई वडिलाला दुखावले त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये कधीही कोणत्या प्रकारचे यश प्राप्त झाले नाही. तो व्यक्ती कधीही या आयुष्यामध्ये पुढे गेला नाही. आणि दुसरी चूक म्हणजे कोणत्याही गोष्टीला बघून, कोणत्याही दुःखाला बघून वाईट मार्गाला जाणे. कधीही या आयुष्यामध्ये वाईट मार्गाला जाऊ नका. या आयुष्यामध्ये 2 अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, ज्या स्वामींनी घडवलेल्या आहेत. आपलं मन आपल्या हातात आहे, आपले जीवन आपल्या हातात आहे. स्वामींनी 2 मार्ग बनवलेले आहेत, एक चांगला मार्ग, एक वाईट मार्ग. मार्ग आपल्याला निवडायचा आहे. परिस्थिती चांगली असेल तर तू चांगल्या मार्गावरती चालत असशील तर तुझे दिवस चांगलेच येणार. पण परिस्थिती चांगली नाही म्हणून तू वाईट मार्गावरती जात असशील तर ती तुझी चुकी आहे. ती चुकी लवकरात लवकर सुधार. या आयुष्यामध्ये कधीही कोणत्या महिलेचा अपमान करू नकोस, महिलेला ठेच पोचवू नकोस. जर तुझ्याकडून चुकी घडली असेल क्षमा माग. समोरच्याकडून चुकी घडली असेल तर सोडून दे. समोरच्याची चुकी त्याला समजव. जर नाही समजला तरी सुद्धा सोडून दे. तू फक्त तुझ्या मार्गावरती चालत राहा. सातत्याने तू तुझ्या चांगल्या यशाच्या मार्गावरती चालत राहा. बघ आयुष्यामध्ये तू कसा भाग्यवंत ठरशील. या काही 2-3 गोष्टी आहेत ज्या गोष्टी जर तू चुकला असशील तर स्वामींकडून लवकरात लवकर माफी माग, कारण की या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. वाईट मार्गाच्या कधीही नादी लागू नकोस. आयुष्यामध्ये जे काही करतोस त्याचा विचार कर. आज थोडा वेळ स्वतःला दे. थोड्या वेळात तू स्वतःबद्दल विचार कर की मी आयुष्यामध्ये जे काही करतो त्यात काही ना काहीतरी चुकीचं आहे का, कुठे मी चुकतोय का. आणि जर चुकत नसशील तर सातत्याने तुझ्या मार्गावरती चालत राहा. 100% येणाऱ्या वेळेत तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख सोसावे लागणार नाही. तुला कधीही कोणत्या प्रकारचे दुःख होणार नाही याची गॅरंटी मी सुद्धा देतो, कारण की स्वतः स्वामींनी कधीही कोणासोबत असे केले नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये एका चांगल्या व्यक्ती जे चांगले कर्म करतो, सातत्याने योग्य मार्गावरती चालत आहे, त्याच्यासोबत कधीही स्वामींनी वाईट केले नाही.
तर स्वामींच्या विचारांमध्ये, स्वामींच्या शिकवणीमध्ये एवढी शक्ती आहे जे की तुझ्या आयुष्यामध्ये एक चमत्कार सुद्धा घडवून आणू शकतात. परमेश्वराने सर्वांना माफ केलेली आहे. ज्या मनुष्याने चुकी केलेली आहे, ज्या माणसाने मोठी चुकी केलेली आहे, त्या व्यक्तीला सुद्धा माफ केलेली आहे. फक्त ते तुमच्यावर आहे की तुमची मनस्थिती कशी आहे. आज आयुष्यामध्ये तुमच्याकडे धन दौलत असेल तर त्या गोष्टीचा कधी माज करू नका, कारण की एकदम वरती गेलेला माणूस खालती पडायला वेळ आली नाही. एकदम वरती गेलेला माणूस जमिनीवरती पडायला त्याला वेळ लागला नाही, आणि जमिनीवरचा माणूस ढगात जाण्यासाठी वेळ लागला नाही. वेळ ही अत्यंत महत्वाची आहे. स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, सर्व गोष्टी घडत राहतात. प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला, कायम लक्षात ठेव, स्वतः स्वामी तुला प्रत्येक वाईट वेळेत तुझी साथ देतील. तुला प्रत्येक तुझ्या वाईट काळामध्ये तुझ्या सोबत उभे राहतील. आज वाईट वेळेमध्ये, वाईट काळामध्ये तुला ते जाणवत नसतील, पण नक्कीच ते तुझ्या पाठीशी आहेत. नक्कीच तुझी परीक्षा चालू आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे, तुझ्या इच्छा तुझ्या हातात आहे, तुझी मनस्थिती ही तुझ्या हातात आहे. तुला जर तुझ्या मनासारखं प्रत्येक गोष्ट घडवायची असेल ना, तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव, तर फक्त स्वामींवर विश्वास ठेव. आणि नक्कीच प्रत्येक गोष्ट स्वामींवर लोटू नकोस. प्रत्येक मनासारखी इच्छा पूर्ण व्हावी म्हणून स्वामींपुढे तू नक्कीच अपेक्षा ठेव, पण त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुद्धा कर, कारण की आयत्या हाती आणि रिकाम्या हाती काहीच मिळत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने मेहनत करतो, जो व्यक्ती या कलियुगामध्ये सातत्याने प्रयत्न करतो, तोच व्यक्ती या कलियुगामध्ये यशस्वी ठरतो. त्याच व्यक्तीचे प्रत्येक स्वप्न या कलियुगामध्ये पूर्ण होतात. तर हेच महत्त्वाचे विचार नाही आहेत, हेच महत्त्वाचे मुद्दे नाही आहेत. आयुष्य हे एका क्षणाचं आहे, त्याला नक्कीच तुम्ही सुंदर बनवू शकता. आयुष्यामध्ये काय होणार आहे, काय नाही होणार आहे, उद्याचा दिवस आपल्याला बघायला मिळेल का नाही, किंवा उद्याच्या दिवशी आपल्यासोबत काय घडणार आहे, या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती नाही आहेत. हे वेळेवेळेचं खेळ आहे. कलियुग सुद्धा आहे वेळेवेळेचं खेळ आहे. या वेळेवेळेच्या खेळामध्ये ज्याने वेळेची किंमत समजली, त्याची वेळ अशी बदलेल की कोणासमोर कोणत्याही गोष्टीची भीक मागण्याची वेळ येणार नाही, कोणासमोरही कोणत्याही माणसासमोरही हात जोडण्याची वेळ येणार नाही. नक्कीच आजचे हे स्वामींचे विचार तुझे पूर्णतः मानसिकता बदलून टाकणार आहे. स्वामींच्या शब्दांमध्ये आज वेगळी ऊर्जा लपलेली आहे. स्वामींच्या विचारांनी आज तुझे पूर्णतः आयुष्य बदलून टाकणार आहे. म्हणून स्वामींचे विचार हे शेवटपर्यंत ऐक, स्वामींचे शब्द हे शेवटपर्यंत ऐक. नक्कीच ज्या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगतो की आजचे हे स्वामींचे विचार शेवटपर्यंत ऐक, ते तुमच्या हितासाठी आहे, ते तुमच्या भल्यासाठी आहे. कारण की आज प्रत्येक माणसाच्या मनामध्ये द्वेष भरलेला आहे. आज मानसिकता माणसाची अशी झालेली आहे की आजूबाजूचं परिसर बघून सुद्धा माणसाची मानसिकता बदलून जाते. कारण की आज बऱ्याच ठिकाणी अन्याय चाललेला आहे. आज बऱ्याच ठिकाणी छल कपट, बऱ्याच गोष्टी अशा चाललेल्या आहेत ज्या गोष्टी माणसाला त्याच्या बर्बादीच्या मार्गापर्यंत नेतात. तर तेच महत्त्वाचे मुद्दे, तेच महत्त्वाचे टप्पे तुला सांगत आहे. तू फक्त शेवटपर्यंत ऐक, तू फक्त शेवटपर्यंत ऐक, कारण की याच गोष्टी तुला सातत्याने तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. आणि नक्कीच सतत शिकत राहा, स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखा. सतत शिकत राहा, स्वतःला ओळखा, स्वतःच्या आत्मविश्वासाला ओळखत राहा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या मनावर विश्वास ठेवाल, तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये यशस्वी ठराल, तेव्हाच तुम्ही या कलियुगामध्ये भाग्यवंत ठराल. कारण की एक महत्त्वाचा मुद्दा तुला सांगतो, एक महत्त्वाचा टप्पा तुला सांगतो. एखादी चांगली गोष्ट असेल, एखादी वाईट गोष्ट असेल, आपण कोणत्या गोष्टीकडे जातोय हा आपल्यावरती अवलंबून आहे, हा आपल्या स्वभावावरती अवलंबून आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, तुझी मानसिकता हे तुझे भविष्य ठरवेल. कारण की एखाद्या माणसाची मानसिकता कशी असते, एखाद्या माणसाची मानसिकता वाईट असते, तर एखाद्या माणसाची मानसिकता चांगली असते. एखादा माणूस वाईट गोष्टीमध्ये सुद्धा चांगली गोष्ट शोधून काढतो, तर एखाद्या माणसाला चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा एखादी पण चांगली गोष्ट दिसत नाही. ही आपली मानसिकता आहे. एकासोबत वाईट घडत असेल, एकासोबत वाईट होत असेल, तर त्याला पण चांगल्या नजरेने बघा की आपल्याकडून त्या व्यक्तीला काय मदत होईल. जर एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण वाईट नजरेनेच बघितले तर ते आपल्याला वाईटच वाटणार. पण एखाद्या वाईट गोष्टीकडे आपण चांगल्या नजरेने त्याबद्दल विचार केला तर त्या वाईट गोष्टीला बदलण्याची ताकद सुद्धा आपल्या मनामध्ये येईल. हेच स्वामींचे विचार आहेत, हेच स्वामींचे शब्द आहेत. स्वतः स्वामी अक्कलकोटात आलेले, स्वतः स्वामी माणसांमध्ये आलेले, स्वतः स्वामी त्यांच्या भक्तांना
मुलांमध्ये आलेले. का? कारण की स्वामी म्हणतात चमत्कार हा घडत नाही, चमत्कार हा घडवून येतो. चमत्कार हा होणार नाही, चमत्कार हा तुमच्यावरती अवलंबून असतो. तुझे आयुष्य तुला बदलण्याची संधी तुला वारंवार मिळत राहील. हे युग आहे, या युगामध्ये तुला प्रत्येक गोष्ट ही समजत राहील, प्रत्येक गोष्ट तुला शिकावी लागेल आणि प्रत्येक गोष्ट शिकल्यानंतर तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे. तुझे आयुष्य हे तुझ्या हातात आहे. नक्कीच तुझे विचार, तुझे कर्म, तुझे भाग्य हे तुझे आयुष्य बदलणार. तू आज कितीही परमेश्वरासमोर कितीही हात जोड, तू कितीही मंदिरात गेलास, तू कितीही देवासमोर गेलास आणि हात जोडलेस माझे आयुष्य बदल, पण तुझे या आयुष्याच्या खेळामध्ये तुझे कर्म चांगले नसतील, या आयुष्याच्या खेळामध्ये तुझी वागणूक चांगली नसेल, माणूस म्हणून तू माणूस बोलण्याच्या लायकीचा नसशील, तर या कलियुगामध्ये तू कितीही परमेश्वरासमोर हात जोड, तू कितीही देवाचे नमस्कार, पण त्या आयुष्यामध्ये तुला कधीच तुझ्या मनासारखं घडणार नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मनामध्ये आपल्या सुंदरता हवी, मनामध्ये आपल्याला स्वतःचा आदर हवा, की मी या कलियुगामध्ये एक माणूस आहे. पण नक्कीच एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आज तुझी वागणूक खरंच तुझं आयुष्य बदलेल. आज हे स्वामींचे विचार खरंच तुझे आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. तू फक्त आजचे हे स्वामींचे शब्द दुर्लक्ष करण्याचं चुकूनही प्रयत्न करू नकोस. तू फक्त आजचे हे स्वामींचे विचार दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नकोस. वाईट कर्मांचे परिणाम टाळता येत नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, आपण वाईट कर्म करतो, त्याचे परिणाम टाळता येत नाही. त्यामुळे नेहमी चांगले कार्य करा, कारण की धैर्याने कार्य करा, कारण की देव तुमच्या सोबत आहे. आपल्या कार्यात विश्वास ठेवा, कारण एकत्र येणारे श्रम आणि श्रद्धा अनंत आपल्याला आयुष्यामध्ये दरवाजे उघडून देतात, जे की सुखाचे दरवाजे असतात. श्रम आणि नक्की श्रद्धा, तुझे कष्ट आणि तुझी भक्ती हे तुझे आयुष्य बदलेल. स्वामींची भक्ती नेहमी मनात ठेव, नेहमी स्वामींचे विचार मनात ठेव, नेहमी स्वामींचे शब्द, स्वामींचे नाव हे जपत राहा, पण त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा बाळा, त्यासोबत कष्ट सुद्धा करत राहा. कारण की या कलियुगामध्ये कोणतीच गोष्ट कधीच कोणाला आयती मिळालेली नाही आणि बऱ्याच लोकांनी ज्या गोष्टीची किंमत केलेली नाही, ती गोष्ट त्यांच्याकडून हिसकावून घेतलेली आहे. आणि ज्या गोष्टीसाठी एखादा माणूस वारंवार प्रयत्न केलेला आहे, त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच स्वामींनी दिलेले आहे, त्याला प्रयत्नांचे फळ नक्कीच परमेश्वराने दिलेले आहे. परमेश्वराचे हेच शब्द आहेत, परमेश्वराचे हेच विचार आहेत, की नक्कीच स्वतःला ओळखा. नक्कीच या कलियुगामध्ये स्वतःचे काम कितीही छोटे मोठे असेल, तू आज कोणतेही कार्य करत असशील, ते कार्य भले छोटे असेल, ते कार्य भले मोठे असेल, ते कार्य तुझ्या मनापासून कर. नक्कीच प्रत्येक क्षेत्रामध्ये तुला यश प्राप्त होईल, ज्या क्षेत्रामध्ये तू स्वतःला ओळखून जाशील. नक्कीच हे स्वामींचे विचार तुला यशस्वी ठरवतील, म्हणून चुकून ही दुर्लक्ष करू नकोस. फक्त आज शेवटपर्यंत ऐकून बघ, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील, याच गोष्टी तुला भाग्यवंत ठरवतील. महत्वाचे आहे स्वामींची शिकवण, स्वामींचे विचार, स्वामींचे चमत्कार हे महत्वाचे आहेत. सर्व गोष्टी घडत राहतात, प्रत्येक गोष्टीमध्ये स्वामी आपल्याला मदत करतात, फक्त ते तुम्हाला जाणवायला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्वामींना जाणवायला शिकला, तेव्हा तुम्ही आयुष्यामध्ये भाग्यवंत ठराल. स्वामींचे विचार, स्वामींचे शिकवण हे महत्वाचे आहे, पण त्यापूर्वी ते विचार समजून घेण्यास महत्वाचे आहे. आणि ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती भेटणार आहेत. ते विचार आपल्या या युट्यूब चॅनल वरती नीटपणे समजावून देणार आहोत. तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन वरती सेट करा. तर स्वामी भक्तांनो, या पुढचं सुद्धा महत्वाचंच आहे आणि एकदम शेवटचे जे 2-3 मिनिटं असतील ते तुमच्या आयुष्यासाठी फारच महत्वाचे असतील, म्हणून ही व्हिडिओ शेवटपर्यंत एकदा पूर्णपणे नक्कीच बघून जा. तर या गोष्टी तुम्हाला समजल्याच असतील, फक्त एक गोष्ट म्हणजे स्वामी हे चमत्कार करतात, स्वामी हे आशीर्वाद देतात फक्त त्या लोकांना जो लोक या कलियुगामध्ये दानधर्माचा काम करतो, जो लोक या कलियुगामध्ये मतलबी बनत नाही, दुसऱ्यांचं पाहून तसंही वागत नाही. कारण की सध्याची वेळ मला सुद्धा माहित आहे की कशी वेळ चाललेली आहे. आपली जवळची माणसं सुद्धा आपली नाहीत, आपली जवळच्या माणसाला सुद्धा आपलं चांगलं बघवत नाही, म्हणून ते लोक तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करतील. पण तुम्ही चुकूनही या आयुष्यामध्ये ही चूक कधीच करू नका. जर तुम्हाला खाली पाडण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तरी सुद्धा तुम्ही त्याचे वाईट
बघू नका, कारण की या जगामध्ये तुम्ही जर दुसऱ्या लोकांचे वाईट पाहिलात तर तुमच्या सोबत सुद्धा वाईटच घडणार. पण जर तुम्ही सर्व काही चांगलंच करताय, सर्व काही चांगलं करताय, प्रत्येकाचं चांगलं बघताय, प्रत्येक गोष्टीत काही ना काहीतरी चांगलं करताय, स्वामींचं नाव घेताय, स्वामींची पूजा करताय, तरी सुद्धा तुम्हाला असं वाटते की स्वामींचा हात माझ्या पाठीशी नाही, स्वामी माझ्या सोबत नाही, तर फक्त एवढेच सांगतो, स्वामी तुझ्याकडून वेळ मागतायत. आज स्वामींना जरासा वेळ दे, स्वतःला जरासा वेळ दे. तुझी परीक्षा चालू आहे, त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण हो आणि या आयुष्यामध्ये पुढे जा. 100% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे, 101% येणारी वेळ तुझी चांगली जाणार आहे. सर्वप्रथम गोष्ट, या पुढील व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यासाठी लाख मोलाचे ठरून जाणार आहेत, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की येणारे व्हिडिओ जे तुमच्यासाठी खूपच खास राहतील. आणि या पुढील पाहण्यापूर्वी आपण फक्त थोडा वेळ स्वामींचा जप करूयात. एक महत्वाचा मुद्दा सांगतो. मगाशी सुद्धा मी तुम्हाला सांगितले की काही लोकांनी स्वामींवरती प्रश्न उचलले आहे की स्वामी आपल्या सोबत आहेत की नाहीत. तर यासाठी फक्त आपल्याकडे एक पर्याय आहे की आपल्या सोबत स्वामी आहेत की नाहीत हे पाहण्यासाठी फक्त थोडा वेळ डोळे बंद करा. थोडे वेळ डोळे बंद करा. आता या सेकंदालाच तुम्ही तुमचे डोळे बंद करा आणि मी जे बोलतोय ते शांतपणे ऐका. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, 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 जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. डोळे उघडा आणि खरं खरं कमेंट बॉक्स मध्ये जाऊन सांगा, तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं का? जर तुमच्या डोळ्यांसमोर स्वामींचं चित्र आलं असेल तर फक्त एवढेच लक्षात ठेवा की तुमच्या मनामध्ये स्वामी आहेत. फक्त थोडीशी वेळ तुमची वाईट आहे, ती वेळ सुद्धा बदलेल, कारण की येणारी वेळच तुमची परिस्थिती सांगणार आहे, तुमची मनस्थिती सांगणार आहे व तुमचे आयुष्य सांगणार आहे. म्हणून वाट बघ, स्वामी नेहमी आणि खरंच स्वामी तुझ्या पाठीशी येतील. फक्त विश्वास ठेव. श्री स्वामी समर्थ म्हण. भक्तीमध्ये जी ताकद आहे, स्वामींच्या शक्तीमध्ये जी ताकद आहे, ती ताकद कोणामध्येच नाही, कारण की ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, या पूर्ण ब्रह्मांडाचा नायक आपला स्वामी आहे, आपला परमेश्वर आहे, ज्याने पूर्ण ब्रह्मांड रचवलेला आहे. तो आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही करू शकतो. नक्कीच फक्त स्वामींसमोर फक्त एवढेच बोला की माझ्या आयुष्यामध्ये सर्व काही चांगले होऊ जाऊ दे. मनापासून श्री स्वामी समर्थ बोला. तुमच्या मनाला बघा किती चांगले वाटते. ब्रह्मांड नायकाच्या हातामध्ये सर्व काही आहे. आयुष्यामध्ये जी गोष्ट नसेल, तुम्हाला फक्त एक उपाय सांगतो की फक्त स्वामींसमोर रोज सकाळ संध्याकाळ हात जोडा. स्वामींच्या फोटो समोर हात जोडून फक्त एवढीच विनंती त्यांच्या समोर करा की नक्कीच माझे दिवस चांगले जाऊ दे, माझे आयुष्य चांगले जाऊ दे. मी सातत्याने माझ्या आयुष्यामध्ये प्रयत्न करत राहीन पुढे जाण्याचा. मला फक्त मार्ग दाखव, मला या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा मार्ग दाखव. नक्कीच माझ्या सोबत राहा. फक्त हात जोडून स्वामींना एवढे बोल. येणाऱ्या दिवसामध्ये तुला त्या गोष्टीचा अनुभव येईल, स्वामी शक्तीचा अनुभव येईल, स्वामी अनुभवाचा तुला अनुभव येईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेव. स्वामींनी बऱ्याच लोकांना अनुभव दिलेले आहे. आणि खरं तर सर्वप्रथम गोष्ट, या आयुष्यामध्ये खचून जाऊ नये, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. कारण की जेव्हा जेव्हा परमेश्वर आपल्याला साथ देतो तेव्हा तेव्हा आपले नशीब चमकते. पण नशीब पण स्वतःहून लिहायचे असते, आपले कल पण स्वतःहून लिहायचे असतात. परमेश्वराने सर्वप्रथम एका माणसाला हेच सांगितलेले आहे. आपल्या दैवताने माणसाला एकच सांगितलेले आहे, मी तुझे आयुष्य रचवत नाही आहे, मी तुझ्या आयुष्यामध्ये काहीच करणार नाही. तू जे करशील तेच तुला मिळेल. तू जसे वागशील
तसेच तुझ्यासोबत वागतील. तू आयुष्यामध्ये चांगलं कर, तुझ्यासोबत चांगलं होईल. तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे भविष्य तू घडू शकतोस, तुझे यश तू प्राप्त करू शकतोस. तुला मी हात दिलेले आहेत, पाय दिलेले आहेत, डोळे दिलेले आहेत, तुला पूर्ण मानवी शरीर दिलेलं आहे. फक्त त्या शरीराचा उपयोग कर, कष्ट कर, मेंदूने काम कर, अकलेने काम कर, पण नक्कीच या आयुष्यामध्ये यशाने यश प्राप्त कर. नक्कीच ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. परमेश्वराने आपल्याला सर्व काही दिलेले आहे. फक्त आपल्याला एवढेच लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला खचून जायचं नाही, कोणत्याही दुःखामध्ये पडून रडायचं नाही आहे. कारण की रडत बसणे ही कोणत्याही गोष्टीचा उपाय नाही. सर्वप्रथम गोष्ट बऱ्याच लोकांचं हेच आहे की आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे. फक्त आयुष्यामध्ये तुमच्याच दुःख नाहीत. बरेच असे स्वामी भक्त आहेत ज्यांनी माझ्याशी बोललेले आहेत, जे स्वतः स्वामींसमोर गेलेले आहेत, ज्यांना स्वामींचा अनुभव आलेला आहे. कारण की बऱ्याच स्वामी भक्तांनी आपल्या आयुष्यामध्ये एवढे कष्ट केले जे तुम्ही विचार सुद्धा करू नाही शकत. 15 20 वर्ष त्यांनी स्वामींचे नाव जप केले, आपल्या आयुष्यामध्ये कष्ट करत राहिले, संयमता आपल्या मनामध्ये बाळगली आणि आज ते व्यक्ती खूप उंचावर आहेत. खरं तर या गोष्टी कायम लक्षात ठेवावे मानवानी की नक्कीच आयुष्यामध्ये सगळ्यांचे यश असते, फक्त वेळ लागतो. प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो, प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचं, कितीही वरती गेला तरी परमेश्वराला विसरू नका. कारण की त्या परमेश्वराने सर्व काही दिलेले आहे. तुमचे कष्ट आणि तुम्ही जी संयमता ठेवली, त्यानंतर परमेश्वराचा हात पाठीशी होता म्हणून तुम्ही पुढे जाणार. आणि खरं तर आपल्या या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट, अत्यंत महत्वाची बाबी म्हणजे माणूस. आपल्या जवळचा माणूस, आपल्या जवळची माणसं आपला घात करतायत या कलियुगामध्ये. त्या गोष्टी कायम लक्षात ठेवा. माणूस ओळखायला शिका. आपल्या जवळपास जो माणूस आहे तो आपल्याबद्दल काय विचार करतो, तो आपल्याबद्दल काय विचार करणार आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमच्यावरती प्रेम करणारा कोण आहे आणि तुमच्या संपत्तीवरती प्रेम करणारा कोण आहे किंवा तुमच्या आवडत्या गोष्टीवरती प्रेम करणारा कोण आहे. असं कोणताही व्यक्ती तुमच्या आयुष्यात नको. फक्त तुमच्या आयुष्यामध्ये एकाच व्यक्तीला आणा, जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करेल, तुमची काळजी करेल. आणि असा व्यक्ती नसेल तर एकटं राहायला शिका. कारण की जो माणूस एकटं राहतो तो सर्वात बलाढ्य असतो, जो माणूस एकटं राहतो तो सर्वात स्ट्रॉंग असतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा फक्त एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे आपल्या परमेश्वराची भक्ती, त्यानंतर स्वतःच्या मनावरती विश्वास. जेव्हा जेव्हा स्वतःच्या मनावरती विश्वास ठेवशील तेव्हा तेव्हा भाग्यवंत ठरशील. कायम बऱ्याच गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या सर्व काही गोष्टी आजच्या या स्वामी संदेशामध्ये तुम्हाला समजून जाणार आहेत. म्हणून चुकून दुर्लक्ष करू नका. जवळपास पूर्ण स्वामी संदेश ऐकून घ्या. कारण की स्वामी संदेशाचे विचार आपले आयुष्य बदलण्याचे काम करतात. माणूस या वेळेमध्ये मेहनत करत असेल, जो माणूस या गोष्टींमध्ये फक्त एवढंच विचार करत असेल की आयुष्यामध्ये काही ना काहीतरी करायचं आहे पण त्यासाठी आपल्याकडून काहीच होत नाही आहे, अशी निराशा सोडून कधीही चालणार नाही. फक्त मनातल्या मनात एवढेच ठरव, आज जे काही होत आहे ते माझ्या भविष्यासाठी होत आहे. आज जे काही मी करत आहे ते मी माझ्या भविष्यासाठी करत आहे. आज मेहनत करावी लागते, उद्या नक्कीच माझ्या आयुष्यामध्ये सुख येणार आहे, ते स्वतः स्वामी देणार. स्वामींचा अनुभव तुला येणार. बऱ्याच लोकांना स्वामींचा अनुभव आलेला आहे आणि स्वामी अनुभव हे आपले आयुष्य पूर्णतः बदलून टाकतात. स्वामींच्या अनुभवामुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींमुळे बऱ्याच लोकांचे आयुष्य बदलून गेलेले आहे. स्वामींवरचा विश्वास कमी होऊन देऊ नको. पुन्हा पुन्हा तुला एकच शब्द सांगतो, स्वामींचे नाव मुखाशी घे आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ बोलायला सुद्धा विसरू नको. आणि आपल्या चॅनल वरती नवीन असशील, आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असशील तर लवकरात लवकर आपल्या या आर.के. मराठी युट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेव. भाग्यवंत ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्यशाली ठरण्याचा एकमेव मार्ग, भाग्य नशीबवान ठरण्याचा एकमेव मार्ग, या आयुष्यामध्ये पुढे ठेवण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपले स्वामी. स्वामींची साथ, स्वामींचा हात, स्वामींचा पाठीराग आपल्याला आयुष्यामध्ये पुढे नेतो. फक्त याच गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. स्वामींच्या गोष्टी कधीही दुर्लक्ष करू नकोस. आपल्या चॅनल वरती येणारे व्हिडिओज हे तुझे आयुष्य पूर्णतः बदलून टाकणार आहेत. तुझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच अशा गोष्टी घडवून आणणार आहेत ज्या गोष्टी तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील. आणि आज तुझ्याकडे जे काही आहे त्यात समाधानी राहायला शिक. जेव्हा तू त्या गोष्टींमुळे समाधानी राहशील तेव्हा तुझ्याकडे अनेक गोष्टी येतील. पण तुला त्या गोष्टींची हावभाव झाली तर तू त्या गोष्टीमध्ये बुडून डुबून जाशील. आता एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो,
तर अजून एक महत्वाच्या गोष्टी, तर अजून आहेत महत्वाचे संदेश, तर अजून आहेत महत्वाचे विचार. स्वतः स्वामींनी हे आयुष्य रचवलेलं आहे, स्वतः स्वामींनी हे जग रचवलेलं आहे. या जगामध्ये, या जीवनामध्ये, या मानवी आयुष्यामध्ये काहीच खरं नाही आहे, सर्व काही मोहमाया आहे. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक महत्वाचा मुद्दा तुला आज समजून जाणार आहे. फक्त स्वामींवरती विश्वास ठेव आणि ऐकून बघ. रोज जर तू हे स्वामी संदेश ऐकत असशील तर नक्कीच भाग्यवंत ठरशील. फक्त शेवटपर्यंत रोज आपले स्वामी संदेश पाहत जा, कारण की प्रत्येक स्वामींचे विचार, प्रत्येक स्वामींचे शब्द हे आपले आयुष्य बदलण्याची ताकद ठेवतात. अशक्य ही शक्य करून दाखवतील स्वामी. स्वामींच्या शब्दांमध्ये सुद्धा तेवढीच ताकद आहे जे की अशक्य गोष्ट शक्य करून दाखवतील. आणि प्रत्येक वेळेस तुला जेव्हा जेव्हा गरज भासेल स्वामींची, तेव्हा तेव्हा स्वतः स्वामी तुझ्यासाठी धावत येतील. आजपर्यंत कोणत्याही स्वामी भक्तावरती स्वामींनी कधी खूप काही वाईट होऊन दिलं नाही. अनुभव येण्यासाठी स्वामी सुद्धा आयुष्यामध्ये दुःख आणतात. फक्त तेच दुःख आपल्याला आयुष्य शिकवून जातात, तेच दुःख आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवून जातात. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आणि आता महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक वेळेस हा प्रत्येक माणूस स्वामींसमोर एकच इच्छा ठेवतो की माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ दे, माझ्या आयुष्यात आनंद येऊ दे, माझ्या आयुष्यामध्ये माझ्याकडे धन दौलत पैसा प्रेम सर्व काही येऊ दे. माणसाच्या आयुष्यामध्ये सर्व काही येतो, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आणि जर स्वामी भक्त असाल तर 100% येणार, ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. वेळ ही कशी बदलते, वेळ ही कशी बदलणार आहे, वेळ ही कशी बदलायला लागते, या सर्व गोष्टी समजून घ्या. सर्व काही वेळेवरती अवलंबून आहे. या जीवनामध्ये वेळ ही अशी पलटते, त्यानंतर आपल्याला विश्वास सुद्धा होणार नाही एवढे मोठे मोठे चमत्कार घडून येतात. नक्कीच स्वामींचे हेच विचार, स्वामींचे हेच शब्द आपल्या कानात पडले तर नक्कीच भाग्यवंत ठराल. प्रत्येक गोष्ट महत्वाचा ठरून जाणार आहे. काही गोष्टी ऐकल्या असाल तर त्या गोष्टी वारंवार ऐकून घ्या, कारण की ज्या गोष्टी आपण वारंवार ऐकतो त्या गोष्टीची आपल्याला सवय पडते आणि ती गोष्ट आपल्या मनात राहते, हृदयात राहते. कधी ना कधीतरी आपल्या कृत्यातून बाहेर निघून नक्कीच आपले व्यक्तिमत्व चांगले घडवते. प्रत्येक गोष्टीमध्ये तुला यश प्राप्त होईल. फक्त शेवटपर्यंत ऐकून बघ. आता महत्वाचे विचार म्हणजे या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची बाबी, या जीवनामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे कर्म. जसे त्याचे कर्म तसे त्याला फळ मिळते. ही गोष्ट प्रत्येक माणसाला, तर प्रत्येक लहान मुलाला माहिती आहे. चांगलं केलं तरच चांगलं होणार, जर वाईट केलं तर वाईटच होणार. पण काही लोक आहेत ज्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी कितीही चांगलं केलं तरी सुद्धा वाईट दिवस येतात, वाईट वेळ येते, वाईट कंडिशन येते. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. वाईट वेळ ही काय येते ते म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यातील परीक्षा द्यायला स्वतः स्वामी परीक्षा घेत असतात, आपल्या जीवनामध्ये अनुभव वाढवत असतात. जर आता तुला एखादं दुःख सहन करावं लागलं, त्यानंतर पुन्हा तर दुःख आलं तर त्या सामोरे तू लढू शकतोस. हे आहे अनुभवाची खेळ, हे आहे अनुभवाची खेळ. आणि अनुभवी माणूस या जीवनामध्ये कधीच हरत नाही, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जीवन हे सोपे आहे, जीवन हे अति सोपे आहे. फक्त स्वामींवरती विश्वास ठेव. फक्त ईश्वराच्या चरणी रोज प्रार्थना कर की नक्कीच माझे आयुष्य सुधरून जावे, माझ्या आयुष्यामध्ये सुख यावे, माझ्या आयुष्यामध्ये माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण व्हाव्यात. स्वतः स्वामी सुद्धा तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतील. आणि नक्कीच आजचा हा स्वामीचा संदेश एकदा शेवटपर्यंत ऐकून बघ, कारण की बऱ्याच गोष्टी, बरेच मुद्दे तुला आता समजून जाणार आहेत. आता परमेश्वर म्हणतो, जेव्हा जेव्हा एखादा व्यक्ती खचून जातो, जेव्हा जेव्हा एखाद्या व्यक्तीवरती रटण्याची वेळ येते, त्यावेळेत परमेश्वर म्हणतो की त्या व्यक्तीने काय करावं. आज तुम्हाला दुःख आहेत ना, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले, ते दुःख तुमच्या आयुष्यात काहून आले आणि त्या दुःखाचं मार्ग काय आहे, ते मार्ग आपल्याला स्वतःहून विचार करावा लागेल. थोडा वेळ शांत बस आणि त्या मार्ग शोधून काढ. ते गोष्टीवरती विचार कर, मी चुकलो कुठं, का होऊन माझ्या आयुष्यामध्ये ही गोष्ट घडली. फक्त परमेश्वरांच्या शब्दांवरती विश्वास ठेव. आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरण्यासाठी फक्त आजचा हा स्वामी संदेश आहे, कारण की स्वामींच्या विचारांमध्ये जेवढी ताकद आहे जे की तुझे आयुष्य पूर्णतः बदलण्याची ताकद ठेवतात. किती काळोखात असलास तरी तुझा दृष्टिकोन चांगला ठेव. आयुष्यामध्ये यशस्वी होण्याचा मार्ग तुला सांगतो. आयुष्यामध्ये किती थकला असशील, आपल्या यशाच्या मार्गावरती धावत असशील, पण त्यामध्ये अपयशाचा मार्ग तुला सारखे सापडत असेल, तर फक्त एवढाच लक्षात ठेव, संयम तुझ्यामध्ये पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, परमेश्वरावरती विश्वास पाहिजे. कारण की ज्या व्यक्तीने हे सर्व खेळ रचविलेले आहे
तो व्यक्ती तुझी परीक्षा घेत आहे आणि तोच व्यक्ती तुला पुढे नेणार, कारण की परमेश्वराच्या हातात आहे तुला पुढे नेण्याचं काम. फक्त परमेश्वर बघत असतो हा माणूस त्या लायकीचा आहे का. आयुष्याला थकून जाऊ नकोस, कारण की बऱ्याच स्वामी भक्तांना मी पाहिलेले आहे, ते स्वामी भक्त आपल्या आयुष्यामध्ये संयम ठेवला, कठीण वेळामध्ये सातत्याने काम करत राहिले आणि आज यशाच्या मार्गापर्यंत गेले. आता अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुला पुढे जायचं असेल, आयुष्याच्या या खेळामध्ये जर तुला पुढे जायचं असेल, नक्कीच एकच मार्ग तुला पुढे नेऊ शकतो. दुसऱ्यांचं चांगलं बघ. कोणी दुसरा आपल्या पुढे जात असेल तर त्याला शाबासकी दे आणि स्वतःमध्ये काय कमी आहे ते बघ आणि त्यांनी काय केले त्यासाठी ते बघ. आणि तेव्हा तू फक्त एवढेच ठरव की मला पण त्याच्यासारखी करायची आहे किंवा त्याच्याहून जास्त काहीतरी करायचे आहे. तुझ्यामध्ये जे काही कमी आहे ते शोधून काढ. आज तू या ठिकाणी चुकलेला आहेस, आज तू त्या ठिकाणी चुकलेला आहेस, ते का चुकलास ते शोधून काढ. 5 मिनिटे बसून शांततेने विचार कर की नक्की मी चुकलो कुठे. आज मला हे दुःख सहन करावे लागतायत, पण यासाठी माझी चुकी कुठे झालेली आणि त्या चुकीतून आपण मार्ग कुठून काढणार आणि प्रत्येक मार्ग तुला स्वामीच दाखवणार. येणाऱ्या आयुष्यामध्ये जसा जसा तुझा अनुभव वाढेल तसा तसा तुला परमेश्वराच्या शक्तीची जाणीव होईल. आणि नक्कीच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे दृष्टिकोन. तुझा दृष्टिकोन, एखाद्या व्यक्तीकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, एखाद्या मार्गाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या यशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुझ्या अपयशाकडे तुझा दृष्टिकोन कसा आहे, तुला परमेश्वराला बघण्याचा दृष्टिकोन कोणता आहे. कारण की तू जे करतोस तेच तुला भेटतं. तुझे जे विचार आहेत तेच तुला परत भेटणार आहेत. परत फेड्यामध्ये तुला प्रत्येक गोष्ट सुधारावी लागणार आहे. फक्त दृष्टिकोन महत्वाचा आहे. तुझा दृष्टिकोन कसा आहे लोकांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे परमेश्वरांना घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे मेहनतीला घेऊन, तुझा दृष्टिकोन कसा आहे यशाला घेऊन. या सर्व गोष्टी दृष्टिकोनावरती अवलंबून असतात. दृष्टिकोन म्हणजे एखाद्या गोष्टीकडे तू कोणत्या नजरेने बघत आहेस. एकच गोष्ट आहे जी गोष्ट एकाला वाईट वाटते एकाला चांगली वाटते. ती गोष्ट एक जण वाईट नजरेने बघतोय आणि एक जण चांगल्या नजरेने बघतोय. म्हणजे वस्तू एकच पण त्याला बघणारे डोळे दोन, त्याला बघणारे दृष्टिकोन वेगळे. पण जेव्हा तू तुझी दृष्टिकोन सुधारशील, प्रत्येक गोष्टीमध्ये तू चांगलंच काही ना काहीतरी शोधून काढशील, तेव्हा आयुष्यामध्ये यशस्वी ठरशील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव, कारण की दृष्टिकोन हेच तुला आयुष्यामध्ये भाग्यवंत ठरवून टाकणार आहे. कारण की एखाद्या व्यक्तीकडे बघण्याची नजर चांगली असावी. वाईट असेल तरी सुद्धा त्या वाईटामधून छोट ना काहीतरी चांगलं काढावं. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काहीतरी चांगलं असतंच. आता आणखीन एक गोष्ट, आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे, नुसतं स्वामींसमोर हात पसरून काही भेटणार नाही. पण एकच आहे की स्वामींची भक्ती करते स्वार्थाने करू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी परमेश्वराला भुलावू नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींचे नाव मुखी घेऊ नकोस. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वामींजवळ जाऊ नकोस. स्वार्थ हा अत्यंत मोठा दुश्मन आहे माणसाचा. स्वार्थ आणि राग या दोन गोष्टी कधीही तुझ्या आयुष्यात येऊन देऊ नकोस. कारण की अत्यंत वरती गेलेला माणूस अत्यंत खाली पडताना मी पाहिलेला आहे आणि खालचा माणूस झटपट वरती जाताना मी पाहिलेला आहे. ज्या माणसाकडे जे काही आहे त्यामध्ये आनंदी राहा. आणखीन मिळवायचा प्रयत्न कर, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. आणखीन मिळवण्याचा प्रयत्न करीत राहा, पण त्या गोष्टीचा स्वार्थ ठेवू नकोस. कारण की ज्या गोष्टीमध्ये स्वार्थ लपलेला असतो त्या गोष्टीमध्ये कधीही अपयशच मिळते. त्या गोष्टीमध्ये कधीच आपल्याला काहीच मिळत नाही. आणि स्वार्थ हा सर्वात मोठा दुश्मन आहे माणसाचा. आणि त्यानंतरचा दुश्मन म्हणजे राग. माणसाला नष्ट करून टाकणारा राग, छोट्या छोट्या गोष्टींमधून येणारा राग, मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये तयार होणारा राग, माणसाला नष्ट करून टाकणारा राग. परमेश्वराने सर्वप्रथम सांगितलेला आहे, जो माणूस शांत असतो, शांत बसून